गुड मॉर्निंग. आवाज येतोय? आवाज येतोय? येस सर. ओके. स्टार्ट करूया आपण. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण सीबीएस सिस्टीम मधला अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. सीसीएमपी एक्झामच्या दृष्टीने फार फार महत्वाचा टॉपिक आहे, लॉंग क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू, आणि त्याचप्रमाणे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा टॉपिक आहे. ॲज अ प्रॅक्टिशनर तुम्हाला खूप सारे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग माहीत असतील, तुम्ही यूज करत असताना. तर सीसीएमपी एक्झामच्या दृष्टीने लॉंग क्वेश्चन यावर येऊ शकतो. क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ. त्यामध्ये एसी इन्हिबिटर किंवा एआरबी, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स किंवा डायुरेटिक यावर जास्त चान्सेस आहे येण्याचे. बीटा ब्लॉकरवर ही येऊ शकतं, पण तेवढे चान्सेस नाही. जास्त करून एसी इनहिबिटर, एआरबी, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि डायुरेटिक्स. शॉर्ट नोटसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन साठी सेफर ड्रग कोणते, कोणते ड्रग आपण प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये अवॉइड केले पाहिजे, आणि इमर्जन्सी हायपरटेन्सिव्हची मॅनेजमेंट एक विचारली जाऊ शकते. तर ओव्हरऑल लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने हा टॉपिक महत्वाचा आहे. आणि ऑलरेडी आपले क्लास कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, डायुरेटिक अँड ड्रग ऍक्टिंग ऑन ट्रान्स सिस्टीम कम्प्लीट झालेला आहे टॉपिक. तर ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आपण आता ब्रीफमध्ये हे तीन टॉपिक परत रिवाइज करणार आहोत. तर स्टार्ट विथ इंट्रोडक्शन पार्ट. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स हे असे ड्रग आहे की जे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी वापरले जातात हायपरटेन्शनच्या मॅनेजमेंटमध्ये. हायपरटेन्शन ही कंडिशन अशी आहे की त्यामध्ये जे ब्लड प्रेशर आहे ते अबोव नॉर्मल असतं. इलेव्हेटेड ब्लड प्रेशर इज देअर. आणि युजली वयाच्या 40 नंतर हा हायपरटेन्शन नावाचा जो आजार आहे तो मुख्यतः दिसून येतो. आणि जर हा आजार किंवा हे कंडिशन पेशंटमध्ये ट्रीट केली गेली नाही, तर पेशंटला नंतर कार्डिओव्हॅस्क्युलर मॉर्बिडिटी आणि मॉर्टिलिटी होऊ शकते. कार्डियाक कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. मेजॉरिटी जे पेशंट्स हायपरटेन्शनचे असतात ते इसेन्शियल हायपरटेन्शनचे असतात. त्यामध्ये एक्झॅक्ट कॉज क्लिअर नसतो. स्टिफनेस ऑफ द आर्टरीज होतं, ब्लड प्रेशर वाढतं वयाच्या 35-40 नंतर. आणि त्याचं एक्झॅक्ट कॉज क्लिअर नाही की का होतं ते. मग ही जी स्टिफनेस ऑफ द आर्टरीज आहे त्यामुळे ब्लड प्रेशर राईज होतं. त्याला आपण इसेन्शियल हायपरटेन्शन म्हणतो किंवा प्रायमरी हायपरटेन्शन म्हणतो. त्याचप्रमाणे काही हायपरटेन्शनचे कॉजेस जे आहेत, त्यामुळे हायपरटेन्शन डेव्हलप होतो. सेकंडरी कॉजेस, त्यामुळे जर हायपरटेन्शन होत असेल तर त्याला सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पेशंटला किडनी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, रिनल आर्टरी स्टेनोसिस आहे, हार्ट किंवा एंडोक्राईन रिलेटेड प्रॉब्लेम आहे. फॉर एक्झाम्पल, फिओक्रोमोसायटोमा. फिओक्रोमोसायटोमा म्हणजे ऍड्रिनल मेडुलाचा ट्यूमर, त्यामध्ये ब्लड प्रेशर वाढतं. तर हे सगळे जे कॉजेस आहे हायपरटेन्शनचे, ज्यामुळं ब्लड प्रेशर वाढतं, त्याला सेकंडरी हायपरटेन्शन असं म्हणतात. तर मोस्ट कॉमन टाईप जो आहे तो इसेन्शियल हायपरटेन्शन आहे. आता वेगवेगळ्या गाईडलाईन्स हायपरटेन्शनच्या मॅनेजमेंटसाठी अवेलेबल आहेत. त्यापैकी आपण त्या गाईडलाईन्सचा अभ्यास करून त्यानुसार आपण पेशंट ट्रीट करू शकतो. जसं JNC8 गाईडलाईन्स आहे, जॉईंट नॅशनल कमिटी फॉर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन गाईडलाईन्स, JNC8. तर आता JNC8 गाईडलाईन्स अवेलेबल आहे. म्हणजे जस्ट खूप दिवस झालेत पब्लिश होऊन, पण आपण ती फॉलो करत आहोत. JNC8 सध्या लेटेस्ट आहेत. जर JNC आपण फॉलो करत असू, नाईस गाईडलाईन्स आहे, अमेरिकन हार्ट असोसिएशन गाईडलाईन्स आहे. तर तुम्हाला ड्रगचं नॉलेज आल्यानंतर तुम्ही त्या गाईडलाईन्स एकदा रीड केल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला
ते ड्रग कसे यूज करायचे ते गाईडलाईन्स मध्ये दिलेलं असतं आणि रिसेंट चेंजेस पण गाईडलाईन्स मध्ये अपडेटेड असतात. त्यानुसार आपण त्या गाईडलाईन्स फॉलो करून पेशंटला ट्रीट करू शकतो. तर JNC 8 गाईडलाईन्स नुसार जे हायपरटेन्शनचे पेशंट आहेत ते वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये डिव्हाइड केलेले आहेत. प्री हायपरटेन्सिव्ह पेशंट, स्टेज 1 हायपरटेन्शन, स्टेज 2 हायपरटेन्शन, किंवा ज्यांना फक्त सिस्टोलिक ब्लड प्रेशर वाढतो त्याला आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन, अशा याच्यात पेशंट डिवाइड केलेले असतात. तर नॉर्मल ब्लड प्रेशर काय आहे? ज्यावेळेस सिस्टोलिक ब्लड प्रेशर 90 ते 119 असतो आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा 60 ते 79 असतो, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ब्लड प्रेशर हे नॉर्मल आहे. जनरली आपण 120/80 नॉर्मल असं म्हणतो. आता जर प्री हायपरटेन्सिव्ह म्हणजे काय? जर सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे less than 120/80 BP असेल तर आपण म्हणतो की तो नॉर्मल आहे. ओके. प्री हायपरटेन्सिव्ह स्टेज अकॉर्डिंग टू JNC 8 गाईडलाईन्स त्यांनी हायपरटेन्शनच्या आधीची एक स्टेज मेन्शन केलेली आहे, त्याला प्री हायपरटेन्सिव्ह स्टेज म्हणतात. त्यामध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर 120 ते 139 च्या मध्ये असेल आणि डायस्टोलिक BP 80 to 89 च्या मध्ये असेल तर त्याला प्री हायपरटेन्सिव्ह स्टेज असं म्हणतात. स्टेज 1 हायपरटेन्शन म्हणजे काय? की सिस्टोलिक ब्लड प्रेशर जर 140 ते 159 च्या मध्ये आहे, 140 ते 159, आणि डायस्टोलिक 90 ते 99 च्या मध्ये आहे, तर स्टेज 1 हायपरटेन्शन. मोर दॅन 160 सिस्टोलिक अँड मोर दॅन 100 डायस्टोलिक असेल तर स्टेज 2 हायपरटेन्शन असं म्हणतो. आणि आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन मध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा मोर दॅन इक्वल टू 140 असतो आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर हा बिलो 90 असतो, म्हणजे स्टेज 1 हायपरटेन्शनच्या रेंजपेक्षा कमी असतो. तर फक्त सिस्टोलिक ब्लड प्रेशर वाढलेला असेल त्याला आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन असं म्हणतात. आता हे JNC 8 हायपरटेन्शनच्या पेशंटचं वेगवेगळ्या याच्यामध्ये वर्गीकरण करण्यासाठी ही एक स्केल वापरलेली आहे. ओके. त्यानंतर आता दुसरी जी स्केल मी सांगणार आहे ती थोडी स्ट्रिक्ट आहे, याच्यापेक्षा स्ट्रिक्ट आहे आणि त्यात थोडे चेंजेस आहे. आता इथं स्टेज 2 हायपरटेन्शन मोर दॅन 160/100 असेल तर स्टेज 2 आहे. पुढच्या ह्याच्यात थोडं जी अमेरिकन अमेरिकन हार्ट असोसिएशनची गाईडलाईन्स आहे ती थोडी स्ट्रिक्ट गाईडलाईन आहे. त्यामध्ये काय आहे की त्यांनी प्री हायपरटेन्सिव्ह वर्ड यूजच केलेला नाहीये. ओके. त्यांनी काय केलेलं आहे, नॉर्मल ब्लड प्रेशर, इलिव्हेटेड ब्लड प्रेशर आणि स्टेज 1 स्टेज 2 हायपरटेन्शन. तर ही थोडी स्ट्रिक्ट आहे. इथं JNC 8 मध्ये 1/160/100 जेव्हा BP होता तेव्हा स्टेज 2 होतं. पण ह्या गाईडलाईन्स नुसार 140/90च्या पुढे BP असेल तर स्टेज 2 ते कन्सिडर करतात. तर यामध्ये नॉर्मल ब्लड प्रेशर, सिस्टोलिक less than 120, डायस्टोलिक less than 80 हे सर्वांना माहिती आहे. इलिव्हेटेड हायपरटेन्शन काय कंडिशन आहे? अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या गाईडलाईन्सनुसार जर सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे 120 ते 129 च्या मध्ये असेल आणि डायस्टोलिक less than 80 असेल त्याला इलिव्हेटेड हायपरटेन्शन म्हणतात. स्टेज 1 हायपरटेन्शन सिस्टोलिक 130 to 139 आणि डायस्टोलिक 80 to 89 असेल त्याला स्टेज 1 हायपरटेन्शन म्हणतात. आणि मोर दॅन इक्वल टू 140/90 असेल त्याला स्टेज 2 हायपरटेन्शन म्हणतात. तर अमेरिकन हार्ट असोसिएशन गाईडलाईन्स हे थोडे जे वर्गीकरण आहे ते फार स्ट्रिक्ट केले, कमी मार्जिन मध्ये केलेलं आहे. तर हे झाले वेगवेगळे ग्रुप्स हायपरटेन्शनचे. आता हे एक्झाम मध्ये कोणीही तुम्हाला विचारणार नाहीये की स्टेज 1 हायपरटेन्शन काय आहे, स्टेज 2 हायपरटेन्शन काय आहे. फक्त तुम्हाला नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू माहित असावे म्हणून मी हे डिस्कस करत आहे. आता सुरुवातीचा स्लाइड मध्ये मी ओव्हरऑल हे ड्रग कसे ऍक्ट होऊ शकतात ते मी डिस्कस करणार आहे. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की ब्लड प्रेशर इज अ प्रॉडक्ट ऑफ कार्डियाक आउटपुट इंटू टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. ओके. हे ब्लड प्रेशरचं फिजिओलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू कसं, ब्लड प्रेशर म्हणजे काय, याचं जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे फिजिओलॉजी मध्ये की ब्लड प्रेशर इज अ प्रॉडक्ट ऑफ कार्डियाक आउटपुट इंटू टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स. ओके. ओके. तर जे पण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग मार्केटमध्ये अवेलेबल आहे, मेकॅनिझम कोणतीही असू द्या,
कोणत्याही मेकॅनिझमने ते ऍक्ट होऊ द्या, पण अल्टिमेटली ते ड्रग ब्लड प्रेशर कसे कमी करतील? देर आर सम ड्रग्स विच डिक्रीज कार्डियाक आउटपुट, देर आर सम ड्रग्स विच डिक्रीज टीपीआर, देर आर सम ड्रग्स विच डिक्रीज कार्डियाक आउटपुट अँड टीपीआर बोथ. म्हणजे drugs lower the blood pressure either by decreasing total peripheral resistance or by decreasing cardiac output or both. ही अल्टिमेटली इफेक्ट असेल. ब्लड प्रेशर कमी व्हायचं असेल तर कार्डियाक आउटपुट कमी झालं पाहिजे किंवा टीपीआर कमी झालं पाहिजे. टीपीआर म्हणजे टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स, किंवा काही ड्रग दोन्ही कमी करतात तरी त्यानेही ब्लड प्रेशर चांगल्या प्रकारे कमी होतं. मग आता आपल्याला हे जाणून घ्यायचे की कार्डियाक आउटपुट कधी कमी होतं, कोणत्या मेकॅनिझमने होतं, टीपीआर कोणत्या प्रकारे कमी करू शकतो आपण ते पाहणार आहोत. तर टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कसं डिक्रीज होतं? तर काही ड्रग असे आहेत की डायरेक्ट स्मूथ मसल रिलॅक्स करतात. टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स डिपेंड्स ऑन द स्टिफनेस ऑफ द आर्टरीज. मग स्मूथ मसल रिलॅक्स करणारे ड्रग आपण दिले, आर्टेरिओ डायलेटर दिले, तर टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होणार आहे. तर टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स डिक्रीज बाय डायरेक्टली रिलॅक्सिंग द स्मूथ मसल्स ऑफ रेजिस्टन्स वेसल, किंवा ज्या सिस्टीम व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मध्ये इन्व्हॉल्व असतात त्या सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग, जसं रास सिस्टीम आहे, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम, जसं सिम्पॅथेटिक सिस्टीम आहे. ओके. दिस सिस्टीम इन्व्हॉल्व इन द कॉन्स्ट्रिक्शन ऑफ रेजिस्टन्स वेसल. ह्या सिस्टीमशी इंटरफिअर करणारे ड्रग दिले तर टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होतो. ओके. तर टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स कमी करण्यासाठी आपल्याला आर्टेरिओ डायलेटर्स द्यावं लागतात. म्हणजे टीपीआर कधी कमी होतो? जे ड्रग आर्टेरिओ डायलेटेशन करतील ते ड्रग टीपीआर कमी करतील, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मेकॅनिझम कोणतीही असू द्या त्यात आपण जाणार नाही, फक्त टीपीआर कमी कोणते ड्रग करतात? जे आर्टेरिओ डायलेटेशन करतात, त्यांनी टीपीआर कमी होतं. बरोबर आहे. काही ड्रग डायरेक्टली ऍक्ट होतात आणि स्मूथ मसल रिलॅक्स करतात, काही ड्रग रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीमवर ऍक्ट होऊन आर्टेरिओ डायलेटेशन करतात. तर आर्टेरिओ डायलेटर रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीज इन टीपीआर हे तुम्हाला कळलेलं आहे. आता कार्डियाक आउटपुट कसं कमी होऊ शकतं? कार्डियाक आउटपुट एक हार्टशी रिलेटेड ऍक्शनमुळे कमी होऊ शकतं. म्हणजे जे ड्रग मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी करतील ते ड्रग कार्डियाक आउटपुट कमी करतील. बरोबर. हे एक झालं. आणि दुसरे, जे ड्रग व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी करतील ते पण कार्डियाक कॉन्ट्रॅक्ट सॉरी ते पण कार्डियाक आउटपुट कमी करतील. व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर म्हणजे जो हृदयाकडे येणारा रक्त पुरवठा आहे तो कमी होणं, किंवा तो रक्त कमी येणं, रिटर्न कमी येणं, वेन मधून जे रक्त हृदयाकडे येतं ते कमी येणं, त्याला म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो ड्रग्स विच डिक्रीज व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर. मग हृदयाकडे जे रक्त शरीराकडून येतं ते व्हेनच्या थ्रू येतं. व्हेनस रिटर्नवर ते डिपेंड असतं. मग व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कसा डिक्रीज होऊ शकतो? एक तर व्हेनस रिटर्न कमी झाला. व्हेनस रिटर्न कमी झाल्यावर होऊ शकतो. व्हेनस रिटर्न कसा कमी होऊ शकतो? एक व्हेनोडायलेटेशन म्हणजे ड्रग्स विच डिक्रीजिंग द व्हेनस टोन, म्हणजे ड्रग्स विच रिस्पॉन्सिबल फॉर व्हेनोडायलेटेशन. व्हेनोडायलेटेशन झालं तर रक्त जास्त व्हेन्स मध्ये राहील, देर इज अ पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड, व्हेनस रिटर्न डिक्रीज होईल आणि व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर डिक्रीज होईल. दुसरं, जर प्लाझ्मा ब्लड व्हॉल्यूम कमी झालं तर व्हेनस रिटर्न कमी होईल. ब्लड व्हॉल्यूम कधी कमी होऊ शकतो? जर प्लाझ्मा व्हॉल्यूम लॉस झाला. म्हणजेच फ्लुइड लॉस करणारे ड्रग हे प्लाझ्मा व्हॉल्यूम किंवा ब्लड व्हॉल्यूम कमी करतील. प्लाझ्मा व्हॉल्यूम किंवा ब्लड व्हॉल्यूम कमी झाला की व्हेनस रिटर्न कमी होईल, व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होईल आणि कार्डियाक आउटपुट कमी होईल. तर अशा प्रकारे कार्डियाक आउटपुट कमी होऊ शकतो. तर कार्डियाक आउटपुट कमी कसं होऊ शकतं हे मी तुमच्याशी डिस्कस केलंय. एक, काही ड्रग हार्टवर ऍक्ट होतात आणि डायरेक्ट काय करतात? कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी करतात, डिक्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, त्यामुळे कार्डियाक आउटपुट कमी होऊ शकतो. दुसरं, बाय डिक्रीजिंग व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर बाय डिक्रीजिंग व्हेनस रिटर्न. व्हेनस रिटर्न कमी झाला किंवा व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी झाला तर कार्डियाक आउटपुट कमी होतं. तर व्हेनस रिटर्न कधी कमी होतं किंवा व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कधी कमी होतं? दोन मेकॅनिझम येऊ शकतं. एक व्हेनो डायलेटेशन मुळे
म्हणजे जे ड्रग व्हेनस स्टोन कमी करतात, ओके, त्यामुळं, किंवा बाय डिक्रीजिंग ब्लड व्हॉल्यूम कमी कसं होऊ शकतं, बाय इन्क्रीजिंग लॉस ऑफ फ्लुइड फ्रॉम द किडनी, बरोबर आहे. त्यांनी पण व्हेनस रिटर्न किंवा व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होईल आणि कार्डियक आउटपुट कमी होईल. तर अशा प्रकारे अल्टिमेटली ब्लड प्रेशर कमी करणारे ड्रग एक तर टीपीआर कमी करतात बाय आर्टेरिओ डायलेटेशन, किंवा कार्डियक आउटपुट कमी करतात बाय डिक्रीजिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट और बाय डिक्रीजिंग व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर. Ventricular filling pressure is decreased due to decreased venous tone or by decreasing blood volume by increasing fluid loss from the kidney. हे ओव्हरऑल मेकॅनिझम मी तुम्हाला सांगितलं. हे काही कोणत्या बुक्स मध्ये मेन्शन नाहीये, म्हणजे जे आपण केडी त्रिपाठी किंवा शानबाग यूज करतो त्यात मेन्शन नाही. ते गुडमन गिलमन मध्ये ही ओव्हरऑल मेकॅनिझम मेन्शन आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला लक्षात आलं की बीपी कमी करणारे ड्रग अल्टिमेटली काय कमी करतात, म्हणजे आपल्याला जे पण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आपण देणार आहोत ते काय कमी करतात हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. टीपीआर कमी करतात की कार्डियाक आउटपुट कमी करतात. ओके, इथपर्यंतचा पाठ लक्षात आलाय तुमच्या? समजलंय येस. हे? ओके हो. ओके ओके, ठीक आहे, एक मिनिट. आता आपण इंडिव्हिज्युअल ड्रग पाहणार आहोत, कोणकोणते ड्रग यूज करतात. तर क्लासिफिकेशन खूप सोपं आहे. पहा, तुम्हाला 3-4 ग्रुपचं क्लासिफिकेशन इथे लिहायचं आहे. तर क्लासिफिकेशन लिहायला सोपं आहे. म्हणजे आपण डायुरेटिक यूज करतो, ड्रग ऍक्टिंग ऑन रास सिस्टीम मधले एसी इनिबिटर, एआरबी, डायरेक्ट रेनिन इनिबिटर, त्यानंतर अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आपण यूज करू शकतो, त्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आपण यूज करतो, त्यानंतर सिम्पॅथेटिक सिस्टीमशी रिलेटेड बीटा ब्लॉकर, अल्फा ब्लॉकर, अल्फा प्लस बीटा ब्लॉकर, नंतर सेंट्रल ऍक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, सेंट्रल सिम्पॅथोलायटिक यूज करतो, आर्टेरिओ डायलेटर, आर्टेरिओ व्हेनो डायलेटर, हे सगळे ग्रुप आपण हायपरटेन्शनच्या मॅनेजमेंटमध्ये देतो. तर डायुरेटिक आता क्लासिफिकेशन तुम्हाला निम्म तर क्लिअर झालेलं आहे. डायुरेटिक मध्ये मग 3 ग्रुपचे डायुरेटिक तुम्हाला लिहायचे: थायाझाईड डायुरेटिक, लूप डायुरेटिक आणि पोटॅशियम स्पिरिंग. डायुरेटिक मध्ये खूप सारे एक्झाम्पल आहे, पण हायपरटेन्शन मध्ये कोणते डायुरेटिक यूज होतात तेवढे मेन्शन केलं तरी चालतं. आता थायाझाईड मध्ये 2 नावं लिहा. आपण क्लासिफिकेशन मध्ये खूप पाहिले डायुरेटिकच्या, थायाझाईड, थायाझाईड लाईक, पण तुम्ही फक्त 2-3 लिहिलं तरी चालेल: हायड्रोक्लोरोथायाझाईड, क्लोरथॅलिडॉन आणि इंडियापामाइड, कारण हायपरटेन्शन मध्ये हे प्रेफर करतात. हायड्रोक्लोरोथायाझाईड, क्लोरथॅलिडॉन, इंडियापामाइड. लूप डायुरेटिक, हाय सिलिंग डायुरेटिक म्हणतात त्याला. त्यामध्ये फ्युरोसिमाइड, टोरासेमाइड, बुमेटानाइड आणि इथाक्रायनिक ऍसिड. पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक, स्पायरोलॅक्टोन, ॲमिलोरॉड. थोडक्यात डायुरेटिकचं एक्झाम्पल आपण लिहिले. त्यानंतर रास सिस्टीमशी रिलेटेड एसी इनिबिटर्स: कॅप्टोप्रिल, एनालाप्रिल, रॅमिप्रिल, पेरिंडोप्रिल, फोसिनोप्रिल. अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर, 81 रिसेप्टर अँटागोनिस्ट म्हणतो आपण: लोसार्टॅन, टेल्मिसार्टान, व्हालसार्टान, कॅन्डिसार्टान, ओल्मिस इर्बेसार्टान, व्हालसार्टान, हे सगळे एक्झाम्पल आहे. डायरेक्ट रेनिन इन्हिबिटर, ॲलिस्कायरेन, हे ड्रग पण आपण यूज करू शकतो. तर हे झालं. त्यानंतर आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. डायरेक्ट नावं लिहिले तरी चालू शकतात, किंवा तुम्ही 3 ग्रुप जे आहे त्यातले, म्हणजे फिनिलअल्किलामाइन आणि बेन्झोथायझिपाइन, हे नॉन डायहायड्रोपायरिडिन आहे. वरापामिल आणि हे फिनिलअल्किलामाइन आहे. डिल्टाझेम हे बेन्झोथायझिपाइन्स. ह्या दोघांना नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असं म्हणतात. आणि डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर सगळ्यांचे स्पेलिंग डिपिन एंड होतात: अँब्लोडिपिन, निफिडिपिन, पेलोडिपिन, नायट्रिनडिपिन. तर त्यातले 2-3 नावं तुम्हाला लिहिणं आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तर एवढे ड्रग्ज आपले ऑलरेडी डिस्कस झालेले. बीटा ब्लॉकर आपल्या एएनएस मध्ये डिस्कस झाले. सिम्पॅथोलायटिक ग्रुप असं नाव दिलंय. नाही आठवलं, बीटा ब्लॉकर, अल्फा प्लस बीटा ब्लॉकर असं लिहू शकता. बीटा ब्लॉकरचे डायरेक्ट एक्झाम्पल लिहिले तरी चालेल, किंवा तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड जनरेशन करता आलं तसं करू शकता. फर्स्ट जनरेशन मध्ये प्रोपेनॉलॉल यूज होतं. सेकंड जनरेशनचे 5 नावं लिहा: ॲटिनॉलॉल, ऍसिबिटोलॉल, बिसोप्रोलॉल, इस्मोलॉल, मेटोप्रोलॉल. इस्मोलॉल हा शॉर्टेस्ट ऍक्टिंग बीटा ब्लॉकर आहे. आयव्ही रूटने आपण इमर्जन्सी हायपरटेन्शन मध्ये यूज करतो, रुटीन हायपरटेन्शन मध्ये आपण नाही पित. थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर्स मध्ये आपण त्यांना ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी, त्यात नॉन सिलेक्टिव्ह आणि कार्डिओ सिलेक्टिव्ह. नॉन सिलेक्टिव्ह मध्ये लॅबिटोलॉल, कार्विडिलॉल आणि कार्टिओलॉल आहे. आणि सिलेक्टिव्ह बीटा 1 ब्लॉकर मध्ये बिटॅक्झोलॉल, नेबिहोलॉल, सेलिप्रोलॉल आहे. सगळ्यांचे स्पेलिंग लॉल ने एंड होतात, बरोबर आहे.
सगळ्यां कॅल्शियम चॅनल ब्लॉकर डायहायड्रोपायरिडिन डिपिनने एंड होतात. ARB सार्टाननी एंड होतात, लो सार्टान, टेलमी सार्टान. आणि AC इनहिबिटर प्रिलनी एंड होतात. ओके. अल्फा ब्लॉकर्स फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग नाही, फक्त PO क्रोमोसायटोमा मध्ये आपण यूज करतो. नॉन सिलेक्टिव्ह अल्फा ब्लॉकर्स आहेत, सिलेक्टिव्ह अल्फा 1 ब्लॉकर आहे. नॉन सिलेक्टिव्ह मध्ये फिनॉक्सिबेन्झामाइन किंवा फेंटोलॅमाइन आहे. अल्फा 1 ब्लॉकर सिलेक्टिव्ह मध्ये प्रॅझोसिन आहे, टेराझोसिन आहे, डोक्झॅझोसिन आहे. ओके. याच्यात टॅम्सुलोसिन लिहायचं नाही, कारण त्याला अल्फा 1 बी ब्लॉकिंग ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे तो ब्लड प्रेशर कमी करत नाही. टॅम्सुलोसिन आपण BHP मध्ये प्रेफर करतो. अल्फा प्लस बीटा ब्लॉकर प्रॉपर्टी वाले ड्रग MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. लॅबिटेलॉल आणि कार्बिडिलॉल. तर हे क्लासिफिकेशन ऑलरेडी ANS मध्ये आपलं झालेलं आहे. त्यानंतर सेंट्रल सेम्फेथोलायटिक ड्रग ANS मध्ये आलेले आहेत, क्लोनिडीन आणि अल्फा मिथिल डोपा. अल्फा मिथिल डोपा प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये चांगल्या प्रकारे यूज केला जातो, पॉप्युलर आहे. त्यानंतर लॅबिटोलॉल आता प्रेफर करतायत प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शनला. निफिडिपिन नावाचा ड्रग आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, तोही यूज केला जातो. ॲड्रेनर्जिक न्यूरॉन ब्लॉकर आणि गँग्लियन ब्लॉकर नाही लक्षात ठेवले तरी चालू शकतात, कारण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपण ते यूज करत नाही. त्यात रिझरपाइन, गॉनिथिडिन आणि ब्रिटाइलियम हे ॲड्रेनर्जिक न्यूरॉन ब्लॉकिंग ड्रग आहे. गँग्लियन ब्लॉकर जो आहे सिम्पॅथेटिक गँग्लियन ब्लॉक करणार आहे, ट्रायमिथॉफॅन. ओके. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, ॲड्रेनर्जिक न्यूरॉन ब्लॉकिंग किंवा गँग्लियन ब्लॉकिंग. व्हॅसोडायलेटर तुम्हाला लक्षात ठेवायचे, त्यात आर्टेरियो डायलेटर आहेत आणि आर्टेरियो व्हेनोडायलेटर आहे. MCQ साठी लक्षात घ्या, आर्टेरियो व्हेनोडायलेटर सोडियम नायट्रोक्लोसाइड आहे, आर्टेरियो डायलेटर मध्ये हायड्रोलाझिन, मिनॉक्सिडिल आणि डायझॉक्साइड आहे. मिनॉक्सिडिल हा म्हणजे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, पण आपण अदर पर्पज साठी यूज करतो. टॉपिकली आपण तो ॲलोपेशिया मध्ये यूज करतो. हे तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतो. तर हे झालं क्लासिफिकेशन. ओके. यामध्ये मेजॉरिटी ड्रग्स तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. ओके. आता डायुरेटिक. आता डायुरेटिक मध्ये तुम्हाला जर लॉंग क्वेश्चनचा पार्ट आला तर क्लासिफिकेशन झाल्यानंतर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट विचारतील. ते आपण डायुरेटिक टॉपिक मध्ये कव्हर केलेले आहे. इथं मी डायुरेटिक हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करणार आहे. म्हणजे युजेस, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑलरेडी झालेले आहे. कॉम्प्लिकेशन्स ऑफ डायुरेटिक ऑलरेडी डिस्कस झालेले आहेत. फक्त डायुरेटिक हायपरटेन्शन मध्ये काय रोल आहे, कसे इफेक्टिव्ह आहे, तेच मी इथं डिस्कस करणार आहे. त्यामुळं लॉंग क्वेश्चनचा काही पार्ट आन्सर हे तुम्हाला त्या डायुरेटिक टॉपिक मधलं तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. कोणता ग्रुप विचारतात, थायाझाईड विचारतात किंवा लूप डायुरेटिक, त्याच्यावर डिपेंडेंट. तर among diuretic, thiazide group is considered as a diuretic of choice to treat hypertension. आपण लूप डायुरेटिक जरी ते हाय सिलिंग डायुरेटिक असेल तरी पण रुटीनली हायपरटेन्शन साठी यूज करत नाही, कारण त्यांचा मेन ड्रॉबॅक आहे लूप डायुरेटिकचा शॉर्ट ड्युरेशन ऑफ ऍक्शन. त्यामुळं डायुरेटिक ऑफ चॉईस हायपरटेन्शन साठी थायाझाईड ग्रुप आहे. आणि थायाझाईड ग्रुप मधला क्लोरथॅलिडॉन आणि हायड्रोक्लोरोथायाझाईड हे आपण प्रेफर्ड करतो टू ट्रीट अनकॉम्प्लिकेटेड हायपरटेन्शन. क्लोरथॅलिडॉन आणि हायड्रोक्लोरोथायाझाईड. त्यामध्ये नाईस गाईडलाईनने असं सजेस्ट केलंय, क्लोरथॅलिडॉन हा लॉंगर ऍक्टिंग आहे हायड्रोक्लोरोथायाझाईड पेक्षा. त्यामुळं त्याला बेटर राऊंड द क्लॉक ऍक्शन आहे, 24 तास चांगल्या प्रकारे ब्लड प्रेशर कमी करतो. म्हणून नाईस गाईडलाईन म्हणतं की क्लोरथॅलिडॉन प्रेफर्ड करा. आपण क्लोरथॅलिडॉन केलं काय, हायड्रोक्लोरोथायाझाईड केलं तरी चालू शकतं. दॅट इज आवर चॉईस. ओके. नेक्स्ट जो डायुरेटिक ग्रुप थायाझाईड मधला, डायुरेटिक ड्रग थायाझाईड ग्रुप मधला यूज केला जातो तो आहे इंडॅपामाइड. त्याला ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी ऍक्शन पण आहे. तर क्लोरथॅलिडॉन, हायड्रोक्लोरोथायाझाईड, इंडेपामाइड हे डायुरेटिक आपण थायाझाईड प्रेफर करतो. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण डायुरेटिक यूज करतो तर आपण काही कॉम्प्लिकेशन डिस्कस केलेले आहे. हायपोकॅलेमिया,
त्यानंतर कार्बोहायड्रेट इंटॉलरन्स म्हणजे प्रेसिपिटेशन ऑफ डायबिटीस होतं, डिस्लिपिडेमिया आहे, हायपर युरेसेमिया आहे, इरेक्टाईल डिसफंक्शन काही पेशंट मध्ये दिसून येतं. तर हे सगळे कॉम्प्लिकेशन मग डायुरेटिक बरोबर असतील तर हायपरटेन्शन मध्ये आपण ऍज अ फर्स्ट चॉईस ड्रग म्हणून यूज करायला पाहिजे का नाही? तर अँसर असा आहे की डायुरेटिक आपण फर्स्ट चॉईस अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करतो. जे पण कॉम्प्लिकेशन मी तुमच्याशी डायुरेटिक मध्ये डिस्कस केलेले आहेत ते मेजॉरिटी कॉम्प्लिकेशन कधी दिसतात? फॉर एक्झाम्पल, जर हायड्रोक्लोरोथायझाईड आपण 50 मिलीग्रॅम पेक्षा जास्त डोसला जास्त दिवस यूज केला, डोस पहा 50 मिलीग्रॅम पर डे पेक्षा जास्त यूज केला, तर हे कॉम्प्लिकेशनचे चान्सेस जास्त आहेत, जसे हायपोकॅलेमिया, हायपरग्लायसेमिया, हायपर युरेसेमिया, हायपरलिपिडेमिया, इरेक्टाईल डिस्फंक्शन. हे कॉम्प्लिकेशन 50 मिलीग्राम पर डे डोस पेक्षा जास्त हायड्रोक्लोरोथायझाईड यूज केलं तर दिसून येतात. अँटी हायपरटेन्सिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आपण हायड्रोक्लोरोथायझाईड 12.5 to 25 मिलीग्राम डोस मध्ये यूज करतो. त्याच्यापेक्षा जास्त डोसला यूज केलं तर डायुरेटिक इफेक्ट जरी येत असेल तरी पण इम्प्रुव्हमेंट इन हायपरटेन्शन जास्त होत नाही. त्यामुळे मॅक्झिमम इम्प्रुव्हमेंट ही 25 मिलीग्रामला दिसून येते. त्यामुळे आपण हायड्रोक्लोरोथायझाईड 12.5 to 25 मिलीग्रामच्या रेंजमध्ये यूज करतो. आणि ह्या डोसला हे कॉम्प्लिकेशन कमी आहेत, रेअर आहेत, त्यामुळं डायुरेटिक आपण फर्स्ट चॉईस अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करू शकतो. इव्हन डायबिटीस पेशंट मध्येही आपण ते फर्स्ट लाईन ड्रग म्हणून यूज करू शकतो. तर हे कॉम्प्लिकेशन मी डिस्कस केलेले आहे डायुरेटिकचे, ते हायर डोसला दिसतात. अँटी हायपरटेन्सिव्ह डोसला ते कॉम्प्लिकेशन कॉमन नाहीत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता प्रश्न असा येतो की डायुरेटिक हायपरटेन्शन मध्ये कसं इफेक्टिव्ह आहे, बरोबर? तर डायुरेटिक काय करतात? दे रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑफ सोडियम अँड वॉटर. मग तुम्ही मला सांगा का वॉटर लॉस झाल्यामुळं ब्लड प्रेशर कसं कमी होईल? काय कमी होईल? कार्डियाक आउटपुट कमी होईल का टीपीआर कमी होईल? टीपीआर. कार्डियाक फ्लुइड लॉस होतंय, फ्लुइड लॉस. फ्लुइड लॉस झाला म्हणजे प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होईल. प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी झालं तर व्हेनस रिटर्न कमी होईल. व्हेनस रिटर्न कमी झालं तर काय कमी होईल? ब्लड वॉल्यूम. ब्लड व्हॉल्यूम. व्हेंट्रिक्युलर प्रेशर. यस, व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होईल. आणि व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी झालं तर काय कमी होईल? कार्डियाक आउटपुट कमी होईल का टीपीआर? कार्डियक आउटपुट. कार्डियक आउटपुट. यस. तर थायझाईड डायुरेटिक, लूप डायुरेटिक प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी करून, म्हणजे दिस ड्रग thiazide act by inhibiting Na plus Cl minus co-transport at early part of DCT आणि loop diuretic inhibit Na plus K plus 2Cl minus co-transport at ascending limb. By inhibiting this co-transport there is loss of sodium आणि water. ज्यावेळेस वॉटर लॉस होतं त्यावेळेस प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होतं, ब्लड व्हॉल्यूम कमी होतं म्हणतो आपण, व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होईल म्हणजे व्हेनस रिटर्न कमी होईल आणि कार्डियाक आउटपुट कमी होईल. ही मुख्यतः डायुरेटिकची ऍक्शन आहे, प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी करून ब्लड प्रेशर कमी करण्याची. बरोबर आहे? लक्षात आलं? बरोबर आहे. परंतु आता लूप डायुरेटिक विषयी काय होतं की आता ही इनिशियल मेकॅनिझम आहे कार्डियाक आउटपुट कमी करणं, बरोबर आहे? तर तेच दिलेलं आहे पहा. इनिशियली thiazide causes loss of sodium and water, decrease in cardiac output, decrease in blood pressure. परंतु काही काळाने, ओके, आता म्हणजे आता ब्लड प्रेशर जे डायुरेटिकने कमी होतं तर इनिशियली कार्डियाक आउटपुट कमी होतं आणि ब्लड प्रेशर कमी होतं, हे तुम्हाला लक्षात आलं. ओके. आता काही वेळाने काय होतं की ज्यावेळेस सोडियम वॉटर लॉस होतं त्यावेळेस कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम बॉडीमध्ये स्टार्ट होतात. आणि कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मुळे काय होतं, सोडियम वॉटर रिटर्न व्हायला चालू होतं. मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस फ्लुइड लॉस होतं, बॉडीच्या लक्षात येतं फ्लुइड लॉस होते, तर बॉडी काय करते, कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमनी सोडियम वॉटरचं रिअब्सॉर्प्शन करते. आणि त्याच्यामुळे काय होतं, कार्डियाक आउटपुट परत नॉर्मलला येतो काही दिवसांनी, काही याने. बरोबर आहे, कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मुळे. मग जी बेनिफिशियल इफेक्ट होता फ्लुइड लॉस मुळे कार्डियाक आउटपुट कमी व्हायचा तो नलिफाय होईल.
तरी सुद्धा तरी सुद्धा थायाझाईड डायुरेटिक बरोबर कंट्रोल इन द ब्लड प्रेशर कंटिन्यू राहतं. तरी सुद्धा थायझाईड डायुरेटिक बरोबर अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट कायम राहतो. मग कार्डियक आउटपुट रिस्टोअर झालं कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमनी, तरी पण ब्लड प्रेशर कंट्रोल का राहतं? ब्लड प्रेशर जे कमी झालेलं आहे ते कंटिन्यू अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट का राहतो? त्याचं रिझन असं आहे की एक लक्षात घ्या की ज्यावेळेस थायझाईड डायुरेटिक आपण यूज करतो त्यावेळेस सोडियम आणि वॉटर लॉस होतं, बरोबर आहे. सोडियम आणि वॉटर लॉस झाल्यानंतर कॉम्पेन्सेटरी, त्यामुळे कार्डियक आउटपुट कमी होतं आणि ब्लड प्रेशर कमी होतो. आणि त्याला काही वेळाने सो कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमने सोडियम देर इज ए इन्क्रीज रिअब्सॉर्प्शन ऑफ सोडियम वॉटर, कार्डियक आउटपुट रिस्टोअर होतं, तरी सुद्धा अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट कंटिन्यू राहतो. त्याचं रिझन असं आहे की थायाझाईड डायुरेटिकनी सोडियम लॉस झाल्यामुळं ज्या आर्टरीज आहेत त्यातलं सोडियमची लेवल आहे ती कमी होते थोडी. सोडियम डिफिशियंट स्टेट तयार होते आणि आर्टरी मधलं सोडियम कमी झालं तर आर्टेरियो डायलेटेशन होईल का कॉन्स्ट्रिक्शन? मग आर्टरी मधलं सोडियम कमी झालं तर काय होईल? स्टिफनेस कमी होईल, आर्टिओ डायलेटेशन. आर्टेरियो डायलेटेशन. आणि त्याच्यामुळं काही दिवसांनी जो ब्लड प्रेशर कंट्रोल आहे तो टीपीआर कमी झाल्यामुळे दिसतो. ओके. तर इनिशियली कार्डियक आउटपुट कमी होतं, नंतर टीपीआर कमी होतो. टीपीआर का कमी होतो की स्मॉल सोडियम डिफिशियंट स्टेट स्टील परसिस्ट इन द स्मूथ मसल्स इव्हन कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम स्टार्ट वर्किंग. ते एक रिझन आहे. आणि दुसरं रिझन आहे की स्मूथ मसल मधले पोटॅशियम चॅनल हे ड्रग ओपन करतात थायाझाईड. पोटॅशियम चॅनल ओपन झाल्यानंतर पोटॅशियम सेलच्या आत जास्त असतो, तो बाहेर पडतो. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन सेल स्मूथ मसल मधलं कमी होतं आणि हायपर पोलरायझेशन होऊन स्मूथ मसल रिलॅक्स होतं आणि टीपीआर कमी होतो. आता हे डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही थायाझाईड ब्लड प्रेशर कमी कसं करतो. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इनिशियली थायाझाईड रिस्पॉन्सिबल फॉर फ्लुइड लॉस अँड ड्यू टू दॅट कार्डियक आउटपुट इज डिक्रीज अँड ब्लड प्रेशर इज कंट्रोल. ओके. हे तुम्हाला लक्षात किंवा तुम्हाला सांगता येईल. लॅटर ऑन ड्यू टू कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम कार्डियक आउटपुट इज स्टोर्ड, still beneficial effect on BP persist and it is due to decrease in TPR. And what is the reason for decrease in TPR? Small sodium deficient state still persist in the arteries and due to opening of potassium channel. हे दोन probable reasons आहे. तर थायाझाईड डायुरेटिक ब्लड प्रेशर कमी कसं करतो? इनिशियली कार्डियक आउटपुट कमी करतो आणि नंतर काय कमी करतो? टीपीआर कमी करतो. लक्षात आलं हे? समजलंय? तुम्ही फक्त एवढं जरी लिहिलं इनिशियली थायाझाईड डिक्रीजेस कार्डियक आउटपुट बाय डिक्रीजिंग प्लाझ्मा व्हॉल्यूम. ओके. लॅटर ऑन TPR is decreased due to small deficient state present in the arteries or due to opening of the potassium channel. एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. मेकॅनिझम तर तुम्ही लिहिणारच आहे थायाझाईडची बाय इनहिबिटिंग Na+Cl- को ट्रान्सपोर्ट. हे आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस करतोय. बरं, आता लूप डायुरेटिक विषयी काय आहे की का कॉमनली यूज होत नाही ते मी सांगतो. लूप डायुरेटिक यूज केल्याने कार्डियक आउटपुट कमी होतो. ओके. आणि ब्लड प्रेशर कमी होतं चांगल्या प्रकारे. परंतु कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमने कार्डियक आउटपुट परत नॉर्मलला येतं कारण सोडियम वॉटर रिटेन होतं कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमने. वॉटर रिटेन झालं तर कार्डियक आउटपुट परत नॉर्मल येणार. परंतु लूप डायुरेटिक बरोबर टीपीआर डिक्रीज होत नाही. लूप डायुरेटिक नॉट एबल टू डिक्रीज टीपीआर. बरोबर आहे. त्याच्यामुळं हाय सिलिंग डायुरेटिकचा अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट हा शॉर्ट पिरियड साठी राहतो. ओके. दुसरं त्यांची ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट आहेत त्यामुळे 24 आवर ते ब्लड प्रेशर कंट्रोल करू शकत नाही.
तर हाय सिलिंग डायुरेटिक, लूप डायुरेटिक ब्लड प्रेशर कसे कमी करतात? ओनली बाय डिक्रीजिंग कार्डियक आउटपुट. दे आर नॉट एबल टू डिक्रीज टीपीआर. हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता बाकीच्या गोष्टी नाही लक्षात ठेवल्या तरी चालेल ह्या, कारण हे डिटेलमध्ये हायपरटेन्शन विषयी तुम्हाला कोणीही विचारणार नाहीये. क्लासिफिकेशन, मेकॅनिझम आणि यूज म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ थायझाइड डायुरेटिक, युजेस आणि ऍडव्हर्स इफेक्ट. ओके. तर लूप डायुरेटिक रुटीनली हायपरटेन्शन मध्ये यूज करत नाही, थायझाइड ग्रुप यूज केला जातो. लूप डायुरेटिक कधी यूज करतात? जर हायपरटेन्शन जे आहे ते इमर्जन्सी हायपरटेन्शन आहे, म्हणजे सिव्हिअर हायपरटेन्शन म्हणतो. ओके. हायपरटेन्शन असोसिएटेड विथ हार्ट फेल्युअर, हायपरटेन्शन असोसिएटेड विथ रिनल फेल्युअर आणि रेजिस्टन्स हायपरटेन्शन, ह्या चारच कंडिशन मध्ये आपण लूप डायुरेटिक यूज करतो. रुटीनली आपण थायाझाइड डायुरेटिक यूज करतो. म्हणजे इमर्जन्सी हायपरटेन्शन, रेजिस्टन्स हायपरटेन्शन, हायपरटेन्शन असोसिएटेड विथ हार्ट फेल्युअर, हायपरटेन्शन असोसिएटेड विथ रिनल फेल्युअर. ओके. इंडापामाइडला ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितलं. पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक आपण थायाझाइड किंवा लूप डायुरेटिक बरोबर यूज करतो. अलोन ते ड्रग यूज करत नाही रुटीन हायपरटेन्शन साठी. तर ऍडिटिव्ह अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन येते आणि थायाझाइड आणि लूप डायुरेटिक मुळे जी रिस्क आहे हायपोकॅलेमियाची, ती पण पोटॅशियम स्पेरिंग डायुरेटिक ऍड केल्याने कमी होऊन जाते. स्पायरोनोलॅक्टोन आपण रेजिस्टंट हायपरटेन्शन मध्ये यूज करतो किंवा ज्या पेशंटला प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझम आहे, अल्डोस्टेरॉनची लेवल जास्त आहे, सेकंडरी हायपरटेन्शनचा कॉज आहे तो, तर त्यामध्ये आपण यूज करतो. आता अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग जे आपण यूज करतो, ओके, त्यामध्ये खूप सारे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग हे इरेक्टाईल डिस्फंक्शन करतात. त्यामध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन इज मॅक्झिमम विथ थायाझाइड ग्रुप ऑफ डायुरेटिक. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता थायाझाइड आपण कोणत्या पेशंट मध्ये प्रेफर करतो? थायाझाइड आपण एल्डरली पीपल मध्ये प्रेफर करतो. इन दिस पेशंट हॅव्हिंग लो रेनिन हायपरटेन्शन. तर थायाझाइड्स आर प्रेफर्ड इन एल्डरली पीपल हॅव्हिंग लो रेनिन हायपरटेन्शन. यंगर पीपल साठी जनरली आपण जे म्हणजे दुसरे अँटी हायपरटेन्सिव्ह प्रेफर करतो, ते तुम्हाला येईलच पुढं. तर थायाझाइड आपण एल्डरली पीपलला प्रेफर करतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. थायाझाइड जनरली आपण कॉम्बिनेशन मध्ये यूज करतो. अलोन यूज केलं तर 30% पेशंटमध्ये ते इफेक्टिव्ह आहे ॲज ए मोनोथेरपी, परंतु खूप साऱ्या पेशंटला कॉम्बिनेशन ट्रीटमेंट लागते आणि ते अदर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचे ऍक्शन पोटेन्शिएट करतात एक्सेप्ट डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. ओके. तर ऍज ए मोनोथेरपी आपण यूज करतो किंवा ऍज ए कॉम्बिनेशन थेरपी आपण हे यूज करतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. थायाझाइड आपण वन्स डेली ऍडव्हान्टेज काय आहे किंवा सॅलियंट फ्युचर काय आहे, एक्झाम मध्ये हे तुम्हाला कोणी विचारणार नाही. वन्स डेली डोसिंग आपण ते देऊ शकतो. थायाझाइड डायुरेटिक, फ्लुइड रिटेन्शन यांनी दिसत नाही. ओके. टॉलरन्स डेव्हलप होत नाही. पोस्चरल हायपोटेन्शनची रिस्क कमी आहे. इवन आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन साठी उपयुक्त आहे. हे ड्रग थायाझाइड ग्रुप हायपर कॅल्सिमिया करतात, त्यामुळं ऑस्टिओपोरोसिसची रिस्क एल्डरली वुमेन मध्ये कमी असते थायाझाइड यूज केल्यामुळं. कॉस्ट त्याची कमी आहे. इवन कार्डिओव्हॅस्क्युलर मॉर्बिडिटी, मॉर्टेलिटी ते कमी करतात. एमआयचा जो रिस्क आहे ती 27 ते 44% कमी होते. स्ट्रोकची रिस्क 31 ते 49% कमी होते, कारण हायपरटेन्शन कंट्रोल होतं. व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी डिक्रीज होते. जर हायपरटेन्शनचे पेशंट कंटिन्यू हाय ब्लड प्रेशर राहिलं तर व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी होती. हायपरटेन्शन कंट्रोल झाल्याने लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफीचे चान्सेस पण कमी होतात. तर हे त्यांचे सॅलियंट फ्युचर आहेत. ओके. तुम्हाला मी सांगितलंय नाईस गाईडलाईन, क्लोरथॅलिडॉन प्रेफर करता हायड्रोक्लोरोथायाझाइड पेक्षा, आणि इंडॅपामाइड पण आता ते प्रेफर करतात
हायड्रोक्लोरोथायाझाईड म्हणजे अकॉर्डिंग टू द नाईस गाईडलाईन्स. इंडियापामेडला ऍडिशनल व्हॅसोडायलेटरी प्रॉपर्टी हे पण मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट स्पायरोनोलॅक्टोन आहे, आपण बघितलेलं आहे. आपण ऍज अ डायुरेटिक बरोबर यूज करू शकतो ऍडज्युव्हंट, किंवा प्रायमरी हायपर अल्डोस्टेरोनिझम असेल तर आपल्याला अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट फर्स्ट चॉईस ड्रग यूज करणं गरजेचं आहे. इप्लिरिनॉन पण अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आहे आणि साईड इफेक्ट त्याचे कमी आहे. ओके, आपण लो डोसला हायड्रोक्लोरोथायाझाईड किंवा क्लोरथॅलिडॉन यूज करतो हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. लो डोसला हायपोकॅलेमिया, मेटाबॉलिक अल्कलोसिस, हायपर कॅल्सिमिया, हायपर युरेसिमिया, हायपरलिपिडेमिया, इरेक्टाईल डिस्फंक्शन हे ऍडव्हर्स इफेक्ट रेअर असतात. सुरुवातीच्या काळात हे ड्रग हायर डोसला यूज केले गेले, 50 मिलीग्राम पर डे पेक्षा जास्त. त्यामुळे हे कॉम्प्लिकेशन्स सुरुवातीच्या काळात दिसून आलेले होते. परंतु आता आपण जे डायुरेटिकचा डोस यूज करतो त्या डोसला डायुरेटिकचे कॉम्प्लिकेशन आपण जे डायुरेटिक टॉपिक मध्ये डिस्कस केलेले आहेत ते फार फार रेअरली दिसून येतात. तरी पण आपण रेग्युलर मॉनिटरिंग करणं महत्वाचं आहे. तर हा डायुरेटिक ड्रग ऍक्टिंग ऑन रास, त्यात 5 ग्रुप आहे हे तुम्हाला माहिती आहे. डायरेक्ट रेनिन इनिबिटर, एसी इनिबिटर, एआरबीज, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आणि बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर कार्डियक आउटपुट पण कमी करतात. बीटा ब्लॉकर रास सिस्टीम सप्रेस करून वॉटर रिटेन्शनही कमी करतात, हे तुम्हाला माहीत झालेलं आहे. तर यामध्ये क्लासिफिकेशन नंतर एसी इनिबिटर किंवा एआरबी विचारला जाऊ शकतात हायपरटेन्शन मध्ये. क्लासिफाय अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ एसी इनिबिटर किंवा एआरबी. तर एसी इनिबिटर्स मध्ये तुम्हाला मेकॅनिझम माहित आहे. दिस ड्रग्स ऍक्ट बाय इनिबिटिंग angiotensin converting enzymes. So angiotensin 1 will not convert into angiotensin 2. ARBs, they act by blocking AT1 receptor, so that angiotensin 2 will not act on AT1 receptor. आता अँजिओटेन्सिन ड्रग ऍक्टिंग ऑन रास सिस्टीम जे आहे ते अल्टिमेटली अँजिओटेन्सिन 2 ची ऍक्शन होऊ देत नाही. अँजिओटेन्सिन 2 काय करतं? अँजिओटेन्सिन 2 सोडियम वॉटर रिटेन्शन करतं, अँजिओटेन्सिन 2 व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतं. मग यांची ऍक्शन जर इनिबिट झाली, अँजिओटेन्सिन 2 ची ऍक्शन झाली नाही तर काय होणार आहे? व्हॅसोडायलेटेशन होणार आहे आणि सोडियम वॉटर लॉस होणार आहे. व्हॅसोडायलेटेशन झालं म्हणजे काय होणार आहे? आर्टेरिओ डायलिटेशन झालं म्हणजे टीपीआर कमी होणार आहे, बरोबर आहे. आणि सोडियम वॉटर लॉस झालं आणि व्हेनो डायलिटेशन झालं तर व्हेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होऊन कार्डियक आउटपुट कमी होणार आहे. तर हे ड्रग हायपरटेन्सिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू टीपीआर पण कमी करतात आणि कार्डियक आउटपुट पण कमी करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते एसी इनिबिटर, एआरबीज, रेनिन इनिबिटर डिक्रीज बीपी बाय डिक्रीजिंग कार्डियक आउटपुट and TPR. Cardiac output is decreased by increasing loss of sodium and water and venodilation, while TPR is decreased by arteriodilation. ज्या पेशंटला डायबिटीस आहे अशा पेशंटमध्ये हायपरटेन्शन ट्रीट करण्यासाठी ग्रुप ऑफ चॉईस जर विचारलं तुम्हाला कोणी तर एसी इनिबिटर किंवा एआरबीज आपण प्रेफर करतो. So AC inhibitor, ARBs are preferred drugs to treat hypertension associated with diabetes or hypertension associated with CKD. CKD म्हणजे chronic kidney disease. परंतु क्रिएटिनिन क्लिअरन्स 3.5 पेक्षा जास्त नको. म्हणजे सीकेडीच्या पेशंटमध्ये आपण यूज करतो पण क्लिअरन्स हा 3.5 पेक्षा जास्त. ओके, क्रिएटिनिनची लेवल 3.5 पेक्षा जास्त नको क्रिएटिनिनची लेवल. तर एसी इनिबिटर, एआरबीज आपण डायबिटीस विथ हायपरटेन्शन, सीकेडी विथ हायपरटेन्शन मध्ये प्रेफर करतो. मी तुम्हाला सांगितलं डायुरेटिक एल्डरली पेशंट मध्ये प्रेफर केले जायचे, लो रेनिन हायपरटेन्शन मध्ये. एसी इनिबिटर, एआरबीज आपण यंगर पेशंट विथ हाय रेनिन हायपरटेन्शन मध्ये प्रेफर करतो. ओके, एसी इनिबिटर कुठे यूज नाही करायचे? सिरम क्रिएटिनिन 3.5 पेक्षा जास्त आहे, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन आहे, त्यात आपण यूज करायचं नाही. ओके, त्याचप्रमाणे जर बायलॅटरल रिनल आर्टरी स्टेनोसिस असेल, 2 किडनी असेल पेशंटला आणि बायलॅटरली रिनल आर्टरी स्टेनोसिस आहे,
तो एक किडनी आहे आणि युनिलॅटरल रिनल आर्टरी स्टेनोसिस आहे. तर रिनल आर्टरी स्टेनोसिसच्या पेशंटमध्ये ही एसी इन्हिबिटर एआरबी कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे, ठीक आहे. कॉमनेस्ट ऍडव्हर्स इफेक्ट एसी इन्हिबिटरचा आपल्याला सर्वांना माहिती आहे, ड्राय कफ आहे. ओके. आणि जे गाईडलाईन्स आहेत त्यानुसार काय आहे की आता हे आपल्याला आपल्या डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ह्या जो मी सांगत आहे त्याचा काही रोल नाही, कारण आफ्रो अमेरिकन्स विषयी ती गाईडलाईन्स आहे. जे ब्लॅक लोक आहेत त्यामध्ये एसी इनिबिटर एआरबी पुअर रिस्पॉन्स दाखवतात. मी तुम्हाला सांगितलंय की काही ड्रगचा रिस्पॉन्स वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगळा वेगळा येतो. जसं आफ्रिकन अमेरिकन ब्लॅक पीपल जे आहेत, ब्लॅक रेस आहे, त्यामध्ये एसी इनिबिटर एआरबी पुअर रिस्पॉन्स दाखवतात. त्यात आपण थायाझाईड किंवा सीसीबी प्रेफर करतो. हे जेएनसी 8 गाईडलाईन नुसार आहे. परंतु जर त्या आफ्रो अमेरिकन ब्लॅक पीपल मध्ये सिकेडी असेल तर त्यावेळेस आपल्याला शेवटी एसी इनिबिटर एआरबी चालू करावा लागतो, कारण ते रिनो प्रोटेक्टिव्ह आहे. थोडक्यात काय, 18 वर्षाच्या पुढं सिकेडी असेल पेशंटला तर आपल्याला एसी इनिबिटर एआरबी प्रेफर करावं लागतात, कारण यांना रिनो प्रोटेक्टिव्ह ऍक्शन आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण हे हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू सगळे डिस्कस केलेलं आहे. एसी इनिबिटर एआरबीचं हायपरटेन्शन मध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचं की डायबिटीज पेशंट मध्ये ते प्रेफर्ड ड्रग आहे. प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत. सीकेडी पेशंट मध्ये प्रेफर्ड ड्रग आहे. हे 3 पॉईंट जरी लक्षात ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे. कॉमनेस्ट ऍडव्हर्स इफेक्ट ड्राय कप आहे. आता हे सॅलेंट फ्युचर हे एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके, ऍडव्हान्टेजेस जस्ट बुक्स मध्ये मेन्शन आहे म्हणून मी मेन्शन केलेत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू प्रिपेअर नाही केले तरी चालेल. जे 2-3 गोष्टी क्लासिकल सांगितल्यात तेवढ्या जरी लक्षात ठेवल्या तरी चालेल. तर एसी इनिबिटर एआरबी फ्री ऑफ पोस्चरल हायपोटेन्शन, इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्स, फिलिंग ऑफ वीकनेस, सीएनएस इफेक्ट, हे मे बी डायुरेटिक जर हाय डोसला यूज केलं तर हे साईड इफेक्ट दिसू शकतात. अस्थमा, डायबिटीज, पीव्हीडी मध्ये सेफर आहे. इन्सिडन्स ऑफ टाईप 2 डायबिटीस ते रिड्यूस करतात. त्याचप्रमाणे हे ड्रग सेकंडरी हायपर अल्डोस्टेरोनिझम अँड पोटॅशियम लॉस ड्यू टू डायुरेटिक प्रिव्हेंट करतात. म्हणजे थोडक्यात काय की डायुरेटिक थायाझाईड यूज करताना हायपोकॅलेमिया हा एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे. ओके. आता डायुरेटिक यूज केल्याने काय होतं हे लक्षात घ्या की हायपोकॅलेमिया होतं, एक पॉइंट. आणि कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम ऍक्ट होऊन सोडियम वॉटर रिटेन होतं, त्यावेळेस अल्डोस्टेरॉन रिलीज होतं. ओके, रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन. म्हणून थायाझाईड बरोबर जर आपण एसी इनिबिटर एआरबी यूज केले तर एसी इनिबिटर एआरबी हायपरकॅलेमिया करतात. मग थायाझाईड मुळे हायपोकॅलेमिया जो होतो तो नलिफाय होतो. प्लस थायाझाईड मुळे सोडियम वॉटर म्हणजे थायाझाईड मुळे म्हणजे थायाझाईड यूज करताना सोडियम वॉटर लॉस झाल्यावर कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमने सोडियम वॉटर रिस्टोर व्हायला प्रयत्न करते बॉडी. तर त्यामध्ये एक मेकॅनिझम आहे रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होणं आणि त्यामुळे सोडियम वॉटर रिटेन होणं. तर थायाझाईड बरोबर रास सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग यूज केले तर हे सेकंडरी हायपर अल्डोस्टेरोनिझम होणार नाही. लक्षात आलं. आणि त्याच्यामुळं थायाझाईडला टॉलरन्स डेव्हलप होणार नाही. तर एसी इनिबिटर एआरबीज आपण थायाझाईड डायुरेटिक बरोबर कंबाईन केले तर बेनिफिशियल इफेक्ट आहे. आणि ते रॅशनल कॉम्बिनेशन आहे. एसी इनिबिटर बरोबर तुम्ही थायाझाईड डायुरेटिक यूज करा, एआरबीज बरोबर थायाझाईड डायुरेटिक यूज करा, परंतु कधीही एसी इनिबिटर आणि एआरबी एकत्र यूज नाही करायचे. ओके. ह्या ड्रगनी रिनल ब्लड फ्लो मेंटेन राहतं, लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रोफी, इन्क्रीज वॉल टू लिमेंट रेशो ऑफ द ब्लड वेसल जे हायपरटेन्सिव्ह पेशंट मध्ये दिसून येतो तो रिव्हर्स होतो. हे ड्रग हायपर युरेसिमिया करत नाही, लिपिड प्रोफाईलवर डिलिटेरियस इफेक्ट नाही जसा डायुरेटिक मुळे होऊ शकतो.
बीटा ब्लॉकरमुळं सडनली बीटा ब्लॉकर स्टॉप केलं तर रिबाउंड हायपरटेन्शन होतं. विड्रॉल केले बीटा ब्लॉकर सडनली तर रिबाउंड हायपरटेन्शन होतं. तसं एसी इनिबिटर बरोबर होत नाही. क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ती मेंटेन राहते, वर्सन होत नाही, वर्क परफॉर्मन्स व्यवस्थित राहतो, सेक्स्युअल परफॉर्मन्स स्लीप व्यवस्थित राहतं. तर हे काही एसी इनिबिटर एआरबीचे ऍडव्हान्टेज आहेत. हे एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. हे महत्वाची स्लाइड आहे, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ एसी इनिबिटर्स. त्यात हायपोटेन्शन, हायपरकॅलेमिया, ड्राय कफ, रॅशेस, आर्टिकॅरिया, एंजिओडिमा, डिस्जेसिया. दे आर टेरेटोजेनिक ड्रग, फिटोपॅथिक, हेडेक, डिझिनेस, ग्रॅन्युलोसाइटोपेनिया, प्रोटीनयुरिया. हे ऍडव्हर्स इफेक्ट ऑलरेडी मी एसी इनिबिटर मध्ये डिस्कस केलेले आहे, त्यात मी डिटेल जाणार नाही. ओके. प्रिकॉशन कॉन्ट्राइंडिकेशन पण मी हे तिथं डिस्कस केलेले आहेत. ओके. प्रेग्नन्सी मध्ये अवॉइड करायचे बायलॅटरल रेनल आर्टरी स्टेनोसिस किंवा युनिलॅटरल रेनल आर्टरी स्टेनोसिस. सिरम क्रिएटिनिन 3.5 पेक्षा जास्त असेल. आणि एसी इनिबिटर एआरबी एकत्र कधी यूज करायचे नाही. एसी इनिबिटर आणि एआरबी, एसी इनिबिटर एआरबी थायाझाईड डायुरेटिक बरोबर आपण देऊ शकतो, लूप डायुरेटिक बरोबर देऊ शकतो, पण एसी इनिबिटर एआरबी पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक बरोबर कधी द्यायचे नाही. कारण एसी इनिबिटर एआरबी हायपरकॅलेमिया करतात आणि पोटॅशियम स्पिरिंग डायुरेटिक हायपरकॅलेमिया करतात. तर ते तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला ते लक्षात राहणार आहे. नेक्स्ट ड्रग आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. त्यामध्ये डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर चांगल्या प्रकारे हायपरटेन्शन मध्ये फर्स्ट लाईन हायपरटेन्सिव्ह अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करतात. वरापामिल दिल्तेझम बेसिकली अँटी अरेथमिक पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करतात. तर आपण पाहिलेलं आहे की डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल बेसिकली मेनली ऍक्ट ऑन द आर्टरीज आणि त्यामुळे आर्टेरिओ डायलेटेशन होतं, त्यामुळे टीपीआर कमी करतात हे ड्रग डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. ओके. अॅम्लोडिपिन, निफिडिपिन, निमोडिपिन सारखे. आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉक बेसिकली ते हार्टवर ऍक्ट होतात प्रिडॉमिनेटली, त्यामुळं ते ब्लड प्रेशर कसं कमी करतील बाय इन्हिबिटरी इफेक्ट ऑन द heart by decreasing contraction of the heart by decreasing cardiac output. तर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर टीपीआर कमी करतात, नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर कार्डियाक आउटपुट कमी करतात. तर याच्यामध्ये डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर पॉप्युलर आहेत आणि त्यातल्या त्यात लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल आपण प्रेफर केले पाहिजे, जसं अॅम्लोडिपिन. निफिडिपिन हा शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आहे, त्यामुळं शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन मुळे रिबाउंड म्हणजे शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन मुळे सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊ शकते आर्टेरिओ डायलेटेशन मुळे. कारण शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहेत निफिडिपिन सारखे ते यूज केल्याने बॅरो रिसेप्टर ऍक्टिव्हेट होऊन सिम्पॅथेटिक रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते, रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होऊ शकतं, हार्टवर स्टिम्युलेटरी इफेक्ट येऊ शकतो, त्यामुळं कार्डिओव्हॅस्क्युलर मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी वाढू शकते. त्यामुळं लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आणि शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन पैकी कोणता आपण हायपरटेन्शन मध्ये प्रेफर करतो रुटीनली इन केस ऑफ इसेन्शियल हायपरटेन्शन? तर आन्सर आहे लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर अॅम्लोडिपिन. निफिडिपिन आता आपण रुटीनली हायपरटेन्शन साठी यूज करत नाही. निफिडिपिन स्टील आपण सस्टेन रिलीज फॉर्म्युलेशन मध्ये प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये यूज करतो, कारण त्याची सेफ्टी माहित आहे. आणि सबलिंग्वल निफिडिपिन सुरुवातीला ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी सबलिंग्वल रूटने द्यायचे. ओके. ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी रुटीन सडनली. आणि त्याचा यूज 15-20 वर्षापूर्वी खूप होत होता. स्टील आता पण काही ठिकाणी सबलिंग्वल निफिडिपिन यूज करतात सडनली बीपी कमी होण्यासाठी, पण ऍज पर गाईडलाईन्स इमर्जन्सी हायपरटेन्शन साठी सबलिंग्वल निफिडिपिन आता आपण प्रेफर नाही करायला पाहिजे. स्टील काही ठिकाणी ती प्रॅक्टिस अजूनही चालू आहे. त्याचं रिझन असं आहे की क्लिनिकल ट्रायलमध्ये सुरुवातीला सबलिंग्वली निफिडिपिन ब्लड प्रेशर रॅपिडली कमी करण्यासाठी वापरला गेला. नंतर सबसिक्वेंट ट्रायल्स मध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर मॉर्बिडिटी मॉर्टेलिटी वाढलेली दिसून आली. त्यामुळं गाईडलाईन्स नुसार सबलिंग्वल निफिडिपिन रुटीनली म्हणजे हायपरटेन्सिव्ह
इमर्जन्सीमध्ये सडनली बीपी कमी करण्यासाठी आपण आता सबलिंग्वल निफिडिपिन प्रेफर करत नाही. तर पॅरेंटल ट्रीटमेंट, पॅरेंटल अँटी हायपरटेन्सिव्ह आपण स्टार्ट केले पाहिजे. ओके. तर निकार्डिपिन आणि क्लेव्हिडिपिन आय व्ही आपण इमर्जन्सी हायपरटेन्शन मध्ये आता प्रेफर करतो. पुढे यूज करतात हे डायुरेटिक सारखेच कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे एल्डरली हायपरटेन्शन मध्ये, ज्यांच्यात लो रेनिन हायपरटेन्शन आहे त्यात आपण प्रेफर करतो. तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर डायुरेटिक एल्डरली पेपर मध्ये, एसी इनिबिटर एआरबी यंगर पेशंट मध्ये आपण प्रेफर करतो. इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालेलं आहे. ओके. एसी कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज काय, की कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आपण प्रेग्नन्सी मध्ये सेफ आहे, यूज करू शकतो. हिस्ट्री ऑफ ब्रोंकेल अस्थमा असेल तर त्या पेशंट मध्ये आपण प्रेफर करतो. पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजचे पेशंट असेल तर त्या पेशंट मध्ये आपण प्रेफर करतो. ऍडव्हर्स इफेक्ट, आर्टेरिओ डायलेटेशन मुळे हायपोटेन्शन होऊ शकतं, थ्रोम्बिंग हेडेक होऊ शकतं, फ्लशिंग होऊ शकतं. अँकल इडिमा इज द क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अँकल इडिमा. ओके, अँकल इडिमा. आणि काही पेशंटला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. तर हेडेक, अँकल इडिमा, कॉन्स्टिपेशन, फ्लशिंग, हायपोटेन्शन. ओके. जर शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन यूज केलं तर रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होऊ शकतं, सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन. वरापामिल दिल्टेझिम यूज केलं तर ब्रॅडिकार्डिया होऊ शकतं. एल्डरली मेल पेशंट मध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज केले तर युरिन वॉइडिंग डिफिकल्टी होऊ शकते, इस्पेशली ज्या पेशंटची प्रोस्टेटची साईज जास्त आहे. ठीक आहे, ते पण आपल्याला माइंड मध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. गॅस्ट्रोइसोफेजल रिफ्लक्स वर्सन होऊ शकतो, ज्या पेशंटला जीईआरडी आहे त्यात यूज करताना कॅल्शियम चॅनल ब्लॉकर काळजी घेणं गरजेचं आहे. डायबिटीस कंट्रोल हॅम्पर होऊ शकतं. मी तुम्हाला सांगितलंय की कॅल्शियम इज इम्पॉर्टंट फॉर रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम बीटा सेल. तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर इन्सुलिन रिलीज डिक्रीज करतात, परंतु ज्या डोस मध्ये यूज करतो आपण त्या डोस मध्ये सिग्निफिकंट इफेक्ट त्याच्यावर एवढा नाहीये. त्यामुळे डायबिटीस पेशंट मध्ये आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज करतो, परंतु जर डोस जास्त झाला तर डायबिटीस कंट्रोल हॅम्पर होऊ शकतं कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमुळे. ऍडव्हान्टेज मी तुम्हाला सांगितलं, अस्थमाच्या पेशंटमध्ये, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजच्या पेशंटमध्ये, प्रेग्नन्सीमध्ये ते सेफ आहेत. त्यानंतर एल्डरली पीपल विथ लो रेनिन हायपरटेन्शन मध्ये यूज करतो आपण. सेक्शुअल डिस्फंक्शन हे ड्रग ऍफेक्ट करत नाही, म्हणजे सेक्शुअल फंक्शन ऍफेक्ट करत नाही. म्हणजे सेक्शुअल डिस्फंक्शन जसं डायुरेटिक मुळे दिसतो, जसं बीटा ब्लॉकर मुळे दिसतो, तसं कॅल्शियम चॅनल ब्लॉकर डू नॉट अफेक्ट मेल सेक्शुअल फंक्शन. लिपिड प्रोफाईल, युरिक ऍसिड लेवल, इलेक्ट्रोलाइट प्रोफाईल वर डेलिटेरियस किंवा हार्मफुल इफेक्ट नाही. क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ती मिनिमल एफेक्ट होते. सीएनएस ऍडव्हर्स इफेक्ट नाही. वर्क कॅपॅसिटी हॅम्पर होत नाही. हे त्यांचे ऍडव्हान्टेज आहे. ते ऍडव्हान्टेज एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणीही तुम्हाला विचारणार नाही. तर हायपरटेन्शनचे जे लॉंग क्वेश्चन आहे त्यात हे 3 ग्रुप विचारले जाऊ शकते: एसी इनिबिटर, एआरबीज, डायुरेटिक आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. बीटा ब्लॉकर जनरली विचारलं जाणार नाही लॉंग क्वेश्चनचा पार्ट, कारण JNC8 गाईडलाईन नुसार बीटा ब्लॉकर ऍज ए फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून कन्सिडर होत नाही. आता आपण फक्त बीटा ब्लॉकर जर काही कार्डिओव्हॅस्क्युलर कोमॉर्बिडिटी असेल, म्हणजे हायपरटेन्शन असोसिएटेड विथ अंजायना, हायपरटेन्शन असोसिएटेड विथ हार्ट फेल्युअर किंवा अदर कोमॉर्बिडिटीज असेल, मायग्रेन, हायपरथायरॉइडिझम, इसेन्शियल ट्रिमर, हायपरटेन्शन बरोबर, तर आपण ऍड करू शकतो बीटा ब्लॉकर. तर रुटीनली JNC8 गाईडलाईन नुसार फर्स्ट चॉईस ड्रग म्हणून ते कन्सिडर होत नाही. कशी इफेक्टिव्ह आहे बीटा ब्लॉकर्स, तर कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आपण प्रेफर केले पाहिजेत. प्रोपॅनॉलॉल पेक्षा कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर चांगले आहेत. आणि ते बीटा ब्लॉकर ब्लड प्रेशर कसे कमी करतील, तर बीटा ब्लॉकर काय करतात, कसं बीटा ब्लॉकर ब्लड प्रेशर कमी करतात, तर जनरली बीटा ब्लॉकर यूज केल्याने बीटा 1 रिसेप्टर हार्डवेअरचे ब्लॉक झाल्यामुळे सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी कमी होते आणि कार्डियाक आउटपुट
कमी होतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी होऊन, त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ बीटा ब्लॉकर ऑन टीपीआर? बीटा टू रिसेप्टर जर ब्लॉक झाले तर काय होईल? बीटा टू रिसेप्टर्स आर्टरीवर असतात, स्मूथ मसल्सवर असतात आर्टरीच्या. तर बीटा टू रिसेप्टर जनरली ऍक्टिव्हेट झाले ऍड्रिनॅलिननी तर व्हॅसोडायलेटेशन होतं. बीटा टू रिसेप्टर जर ब्लॉक झाले तर बीटा ब्लॉकर काय करतील? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतील आणि त्याच्यामुळे टीपीआर काय होईल? वाढू शकतो. बरोबर आहे. काही दिवसांनी त्याला टॉलरन्स डेव्हलप येतो. त्यामुळं प्रोपॅनॉलॉल आपण यूज करताना कार्डियक आउटपुट कमी होतं पण टीपीआर माइल्डली वाढतो. त्याच्यामुळे प्रोपेनॉलॉल यूज केल्यावर ब्लड प्रेशर लगेच कमी होत नाही चांगल्या प्रकारे. त्याच्याऐवजी कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर दिल्याने कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर कार्डियक आउटपुट कमी करतील पण टीपीआर अफेक्ट करणार नाही, कारण त्यांना बीटा टू ब्लॉकिंग प्रॉपर्टी नाही, ते टीपीआर वाढवणार नाही. म्हणून आपण कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर प्रेफर्ड केले पाहिजे. तर कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर कार्डियक आउटपुट कमी करतात. त्याचप्रमाणे ते रेनिन रिलीज, मग कार्डियक आउटपुट कसं कमी होईल? बाय डिक्रीजिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट आणि बाय डिक्रीजिंग रेनिन रिलीज. सडन विड्रॉ केले तर रिबाउंड हायपरटेन्शन होऊ शकतं. लॅबिटोलॉल इस्मोलॉल आपण इमर्जन्सी हायपरटेन्शन मध्ये प्रेफर करतो. लॅबिटोलॉल आपण प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये यूज करतो. इव्हन अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या गाईडलाईन नुसार लॅबिटोलॉल इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन. जेएनसी एड गाईडलाईनचं थोडं इथं म्हणणं वेगळं आहे. जेएनसी एड गाईडलाईन नुसार अल्फा मिथिल डोपा इज द ड्रग ऑफ चॉईस टू ट्रीट प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन. तर अल्फा मिथिल डोपा आणि लॅबिटोलॉल हे ड्रग आपण प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये सेफली यूज करू शकतो. आता हे क्लिअर झालेलं आहे. ओके. त्यानंतर ज्या बीटा ब्लॉकरला ऍडिशनल अल्फा ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे त्या लॅबिटोलॉल आणि कार्बिडिलॉल आहे. कार्बिडिलॉलला ऍडिशनल अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे. नेबिहोलॉल नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतं, त्यामुळे व्हॅसोडायलेटेशन होऊन ब्लड प्रेशर कंट्रोल होण्यास मदत होते. तर हे काही ऍडिशनल फ्युचर आहे. तर बीटा ब्लॉकर ऍज अ लॉंग क्वेश्चनचा पार्ट असण्याचे चान्सेस कमी आहेत. ऑलरेडी आपलं एएनएस मध्ये डिटेलमध्ये डिस्कस झालंय, त्यामुळे मी इथं डिटेलमध्ये जात नाही. अल्फा ब्लॉकर फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज होत नाही, सेकंड लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह. ओके. ज्यांच्यात बीएचपी आहे आणि हायपरटेन्शन आहे त्यात आपण अल्फा ब्लॉकर प्रेफर करतो. ज्यांच्यात डिस्लिपिडिमिया आणि हायपरटेन्शन आहे त्यात आपण यूज करू शकतो. मेन प्रॉब्लेम अल्फा ब्लॉकरचा जो आहे फर्स्ट डोस इफेक्ट, त्याला आपण म्हणतो पोस्चरल हायपोटेन्शन. फर्स्ट डोस इफेक्ट हा एमसीक्यू आहे. विच ड्रग शोज फर्स्ट डोस इफेक्ट? तर प्रॅझोसिन तुम्हाला ते क्लिक झालं पाहिजे. त्यामुळे अल्फा ब्लॉकर दिल्याने सडनली पोस्चरल हायपोटेन्शन होतं. म्हणजे पोस्चरल हायपोटेन्शन म्हणजे काय की ते ड्रग दिल्यानंतर पेशंट जर उभा राहिला काही वेळ तर सडनली ब्लड प्रेशर कमी होतं. त्यामुळं पोस्चरल हायपोटेन्शन अल्फा ब्लॉकरचा अवॉइड करायचा असेल तर अल्फा ब्लॉकर लो डोसला द्या आणि बेड टाइमला द्या आणि ग्रॅज्युअली डोस इन्क्रीज करा. तर अल्फा ब्लॉकर जो पोस्चरल हायपोटेन्शन ऍडव्हर्स इफेक्ट होतो त्याला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असंही म्हणतात. तर त्या ऍडव्हर्स इफेक्टला फर्स्ट डोस इफेक्ट असंही म्हणतात. ओके. ठीक आहे. फेंटोलॅमाइन मध्ये आपण सॉरी फिओक्रोमोसायटोमा मध्ये आपण फिनॉक्सिबेन्झामाइन किंवा फेंटोलॅमाइन यूज करतो. ओके. त्याचप्रमाणे चीज रिॲक्शन किंवा क्लोनिडिन विड्रॉवल मध्येही आपण फेंटोलॅमाइन यूज करतो. चीज रिॲक्शन काय आहे ते आपण अँटी डिप्रेशन टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत. तर फेंटोलॅमाइन, टोलॅझोलिन हे ड्रग क्लोनिडिन विड्रॉवल किंवा चीज रिॲक्शन मध्ये यूज होतात. क्लोनिडिन विड्रॉवल म्हणजे अँटी हायपरटेन्शन पॉईंट ऑफ व्ह्यू क्लोनिडिनवर पेशंट आहे. क्लोनिडिन इज सेंट्रली ऍक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह आणि त्या पेशंट मध्ये जर सडनली क्लोनिडिन स्टॉप झालं तर क्लोनिडिन विड्रॉवल होतो आणि तो ट्रीट करायचा असेल तर आपण फेंटोलॅमाइन. मग हे एमसीक्यू आहे दोन. फेंटोलॅमाइन इज ड्रग ऑफ चॉईस फॉर क्लोनिडिन विड्रॉवल आणि दुसरं आहे चीज रिॲक्शन. या दोन्ही पेशंट मध्ये ब्लड प्रेशर वाढलेलं असतं. क्लोनिडिन विड्रॉवल मध्ये
रिबाउंड हायपरटेन्शन झालेलं असतं. जसं बीटा ब्लॉकर सडनली स्टॉप केल्यावर पेशंटमध्ये हायपरटेन्शन होतं, तसं क्लोनिडिन स्टॉप केल्यावर सडनली हायपरटेन्शन होतं. त्यात आपण परत क्लोनिडिन देऊ शकतो किंवा आपण फेंटोलॅमाइन पण देतो. चीज रिएक्शन मध्ये फेंटोलॅमाइन ड्रग ऑफ चॉईस आहे. चीज रिएक्शन काय आहे ते आपण अँटी डिप्रेशन टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, अल्फा प्लस बीटा ब्लॉकर लॅबिटोलॉल कार्बिडोलॉल हे ड्रग आहेत, ऑलरेडी आपले डिस्कस झालेले आहेत बीटा ब्लॉकर मध्ये. सेंट्रली ऍक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये अल्फा मिथिल डोपा आणि क्लोनिडिन आहे. तर अल्फा मिथिल डोपा आणि क्लोनिडिन दोन्ही प्रेग्नन्सी मध्ये सेफ आहे. प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये आपण यूज करू शकतो. अल्फा मिथिल डोपा हा प्रोड्रग आहे, तो अल्फा मिथिल नॉरइपिनेफ्रिन मध्ये कन्वर्ट होतो आणि मग ऍक्ट होतो. हे सेंट्रली ऍक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, त्याचा अर्थ ते सीएनएस मध्ये ऍक्ट होतात. आणि कसे ऍक्ट होतात? बाय डिक्रीजिंग सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो, बाय डिक्रीजिंग सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो. डिटेलमध्ये याविषयी काही माहीत नसलं तरी चालेल, कारण लॉंग क्वेश्चनचा पार्ट ते विचारले जाणार नाही. ओके, अदर युजेस क्लोनिडिनचे हे पण तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाही. ओपॉइड विड्रॉवलच्या पेशंटमध्ये आपण क्लोनिडिन देऊ शकतो. अल्कोहोल विड्रॉवल साठी क्लोनिडिन देऊ शकतो. स्मोकिंग सिजेशन साठी क्लोनिडिन देऊ शकतो. ओके, त्याचप्रमाणे इंट्राथिकल किंवा इपिड्युरल सर्जिकल अँड पोस्ट ऑपरेटिव्ह एनाल्जेसिया पॉइंट ऑफ व्ह्यू क्लोनिडिन यूज करतात. क्लोनिडिन मेनोपॉझल सिंड्रोम मध्येही व्हॅसोमोटर सिम्पटम्स कमी करण्यासाठी वापरतात आणि डायबेटिक नेफ्रोपॅथीमध्ये लूज मोशन कंट्रोल करण्यासाठीही क्लोनिडिन वापरतात. तर क्लोनिडिन हा ड्रग अँटी हायपरटेन्सिव्ह व्यतिरिक्त, म्हणजे अँटी हायपरटेन्सिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करू शकतो, परंतु रुटीनली होत नाही. फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज होत नाही. ओके, प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये तो सेफ आहे. तर क्लोनिडिनच्या अदर युजेस फक्त तुम्हाला माहित पाहिजे, एक्झाम मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. तर ओपॉइड विड्रॉवल पेशंट जो ओपॉइड वर आहेत आणि सडनली ओपॉइड बंद झालं आणि विड्रॉवल सिम्पटम्स आले, अल्कोहोलवर पेशंट आहे, विड्रॉवल सिम्पटम्स आले, स्मोकिंग सिजेशन साठी ते इफेक्टिव्ह आहे. तर हे अदर युजेस तुम्हाला माहित पाहिजे. आता लास्ट 10 मिनिटं राहिलेत, 10 मिनिटाचा पाठ. व्हॅसोडायलेटर्स मध्ये ना आर्टेरिओ डायलेटर्स आहेत, आर्टेरिओ व्हेनोडायलेटर्स आहेत. जे आर्टेरिओ डायलेटर्स आहेत ते टीपीआर कमी करतील. जे आर्टेरिओ व्हेनोडायलेटर्स आहेत, तर आर्टेरिओ डायलेटेशन मुळे टीपीआर कमी होईल. व्हेनोडायलेटेशन मुळे वेंट्रिक्युलर फिलिंग प्रेशर कमी होईल, व्हेनस रिटर्न कमी होऊन आणि कार्डियक आउटपुट पण कमी होईल त्याच्यामुळे. म्हणजे आर्टेरिओ व्हेनोडायलेटर टीपीआर आणि कार्डियक आउटपुट दोन्ही कमी करतात. आर्टेरिओ डायलेटर फक्त टीपीआर कमी करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता आर्टेरिओ डायलेटेशन किंवा व्हॅसोडायलेटेशन हे वेगवेगळ्या मेकॅनिझमने होऊ शकतं. काही ड्रग पोटॅशियम चॅनल ओपन करतील, काही ड्रग नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतात, काही ड्रग कॅल्शियम चॅनल ब्लॉक करतात, काही ड्रग डोपामाइन रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करतात, त्याच्यामुळे व्हॅसोडायलेटेशन होतं. जे पण ड्रग व्हॅसोडायलेटेशन करतात हे सगळे ड्रग रिफ्लेक्स टॅकिकार्डिया करतात, हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमनी सोडियम वॉटर रिटेन्शन ही त्या ड्रग करू शकतात. त्याच्यामुळं त्यांना शॉर्ट ड्युरेशन ऑफ पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांची ऍक्शन असते. त्याच्यात डायुरेटिक आपण ऍड केले तर सोडियम वॉटर रिटेन्शन होणार नाही, आणि बीटा ब्लॉकर ऍड केले तर टॅकिकार्डिया होणार नाही. तर व्हॅसोडायलेटर मोड रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होतं, त्यात आपण बीटा ब्लॉकर यूज केलं तर हार्ट रेट वाढणार नाही. व्हॅसोडायलेटरमुळं कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमनी बॉडी सोडियम वॉटर रिटेन करायला प्रयत्न करते, त्यात डायुरेटिक यूज केले तर सोडियम वॉटर रिटेन होणार नाही. तर कॉम्बिनेशन व्हॅसोडायलेटर बरोबर कॉम्बिनेशन मध्ये अदर ड्रग यूज केले तर व्हॅसोडायलेटरचे कॉम्प्लिकेशन आपण किंवा साईड इफेक्ट कमी करू शकतो. आता अगेन हे जे ड्रग आहे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे आहेत. हायड्रोलाझाईन, मिनॉक्सिडिल, डायझॉक्साईड हे आर्टेरिओ डायलेटर आहे. तर ते कसे ऍक्ट होतात? बाय ओपनिंग पोटॅशियम चॅनल. पोटॅशियम चॅनल ओपन झाल्यामुळे पोटॅशियम बाहेर जाईल स्मूथ मसल मधून, स्मूथ मसल मध्ये पॉझिटिव्ह आयन्स कमी होतील, हायपरपोलरायझेशन होईल, स्मूथ मसल रिलॅक्स होईल, आर्टेरिओ डायलिटेशन होईल.
त्यात हायड्रोलाझाईनला ऍडिशनल नायट्रिक ऑक्साईड रिलीजिंग प्रॉपर्टी आहे. एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू तो पॉईंट लक्षात ठेवायचा. मिनॉक्सिडिल हा एक प्रोड्रग आहे. तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो आणि पोटॅशियम चॅनल ओपन करतो. मिनॉक्सिडिलचा साईड इफेक्ट आहे हेअर ग्रोथ. फिमेल पेशंटला मिनॉक्सिडिल यूज केलं तर हेअर ग्रोथ होते फेसवर, त्याला आपण हिरसुटिझम म्हणतो. हिरसुटिझम इज अन ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ मिनॉक्सिडिल. आणि सेम मिनॉक्सिडिल आपण टॉपिकली यूज केलं टॉपिकली तर ॲलोपेशियामध्ये ते यूज होतं. मिनॉक्सिडिल ॲलोपेशियामध्ये यूज होतं. तर एमसीक्यू विच अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग युजफुल इन ॲलोपेशिया, द आन्सर इज मिनॉक्सिडिल. ओके, तर इतकंच लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. हायड्रोलायझाईनचा साईड इफेक्ट आहे एसएलई, सिस्टेमिक ल्युपस इरायथेमॅटस होऊ शकतं. डायझॉक्साईड इन्सुलिन रिलीज इनहिबिट करतं, त्यामुळं डायझॉक्साईड आपण इन्सुलिनोमा मध्ये यूज करू शकतो, ज्याच्यात इन्सुलिन सिक्रिशन जास्त आहे. इन्सुलिनोमा, इन्सुलिन सिक्रिशन, इन्सुलिनोमा किंवा बीटा सेल जे आहेत त्याचा ट्युमर आहे इन्सुलिनोमा, तर त्यात आपण यूज करू शकतो डायझॉक्साईड. ओके, हा एक ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. सोडियम नायट्रोप्रोसाइड हा आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. हायड्रोलाझाईन, मिनॉक्सिडिल, डायझॉक्साईड हे आर्टेरिओ डायलेटर आहे, पण सोडियम नायट्रोप्रोसाइड हा आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. हा ड्रग नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून ऍक्ट होतो. नायट्रिक ऑक्साईड रिलीज झाला तर नायट्रिक ऑक्साईड ग्वानायलिन सायक्लेज एन्झाईम स्टिम्युलेट करतो, त्यामुळे सायक्लिक जीएमपी ची लेवल वाढते. सायक्लिक जीएमपी स्मूथ मसल रिलॅक्स करतात आणि व्हॅसोडायलेटेशन होतं. आर्टेरिओ डायलेटेशन पण करतो आणि व्हेनो डायलेटेशन यूज करतो तो. आणि हा शॉर्ट ऍक्टिंग ड्रग आहे, ऑनसेट ऑफ ऍक्शन फास्ट आहे. त्यामुळं सोडियम नायट्रोक्लोसाइडचा जर रोल तुम्हाला कोणी विचारला हायपरटेन्शन मध्ये, तर आयव्ही इन्फ्युजन आपण सोडियम नायट्रोक्लोसाइडचा यूज करतो टू ट्रीट इमर्जन्सी हायपरटेन्शन. आयव्ही सोडियम नायट्रोक्लोसाइड, परंतु हा शॉर्ट ऍक्टिंग आहे, त्यामुळे आपल्याला आयव्ही यूज करायचा आहे. ऑनसेट फास्ट आहे त्याची, आणि डिपेंडिंग ऑन ब्लड प्रेशर लेवल वी कॅन ऍडजस्ट द रेट ऑफ इन्फ्युजन, म्हणजे टायट्रेशन इज पॉसिबल, डोस ऍडजस्टमेंट इज पॉसिबल विथ सोडियम नायट्रोक्लोसाइड. बरोबर, डोस ऍडजस्टमेंट. एक एमसीक्यू किंवा व्हायवात क्वेश्चन विचारतात, जर तुम्ही सोडियम नायट्रोक्लोसाइड देत असताल तर आयव्ही देताना काय काळजी घ्यायची, तर आयव्ही देताना सोडियम नायट्रोक्लोसाइडचं इन्फ्युजन जेव्हा आपण लावतो त्यावेळेस सोडियम नायट्रोक्लोसाइडची जी बॉटल आहे ती ब्लॅक पेपरने कव्हर करायची. आयव्ही बॉटल जी आहे वी हॅव टू कव्हर विथ ब्लॅक पेपर टू अवॉइड एक्सपोजर टू सनलाइट, कारण सनलाईटचा एक्सपोज झाला तर तो सोडियम नायट्रोक्लोसाइडचं इट डिकम्पोजेस ऑन एक्सपोजर टू सनलाईट. त्याच्यामुळं टू अवॉइड दिस वी हॅव टू अवॉइड एक्सपोजर ऑफ दिस वी हॅव टू अवॉइड दिस एक्सपोजर टू सनलाईट. आणि त्यामुळं आयव्ही इन्फ्युजन बॉटल सोडियम नायट्रोक्लोसाइडची ब्लॅक पेपरने रॅप करायची. तुम्हाला हायवात विचारू शकता की सोडियम नायट्रोक्लोसाइडची आयव्ही बॉटल जी आहे बॉटल ती आयव्ही देताना ब्लॅक पेपरने का कव्हर करायची, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. ओके, ठीक आहे. आता प्रोलॉंग जर आपण सोडियम नायट्रोक्लोसाइड ऍडमिनिस्टर्ड केलं तर इट रिझल्ट इन अक्युमुलेशन ऑफ सायनाइड, त्यामुळे टॉक्झिसिटी होऊ शकते. सायनाइड अक्युमुलेशन झाल्याने रिनल फेल्युअर होऊ शकतं. हायपोथायरॉइडिझम पण होऊ शकतं, कारण थायोसायनाइड आयोडाईडचं ट्रान्सपोर्ट इनहिबिट करतो. Na+H+ को ट्रान्सपोर्ट इनहिबिट. हा ड्रग प्रेग्नन्सीमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ओके, हायड्रोलाझाईन पण नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतो, पण फक्त तो आर्टेरिओ डायलेटर आहे. डोपामाइन अगोनिस्ट फेनॉल डोपान आपण इमर्जन्सी हायपरटेन्शन मध्ये यूज करतो, व्हॅसोडायलेटरी इफेक्ट आहे. ओके, तर आपण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग ओव्हरऑल सगळे डिस्कस केलेले आहेत. हे नाईस गाईडलाईनचे रिकमेंडेशन आहेत, ते तुम्ही पहा आणि कोणते तरी गाईडलाईन्स तुम्ही फॉलो करा.
JNC8 गाईडलाईन्स काय सांगतं की आपलं गोल काय पाहिजे की ब्लड प्रेशर 140/90 पेक्षा कंट्रोल 90 पेक्षा कमी ठेवायचा आपण प्रयत्न करायचा. सगळे जे पेशंट 60 वर्षापेक्षा कमी वयाचे आहे, म्हणजे 60 वर्षापेक्षा कमी वय असेल, पेशंटला CKD असेल, डायबिटीस असेल, काही असू द्या, आपलं एम पाहिजे की BP 140/90 पेक्षा कमी पाहिजे. 140/90 पेक्षा कमी पाहिजे. 60 वर्षाच्या पेक्षा जास्त असेल पेशंटचं वय आणि त्याला CKD डायबिटीस नाहीये, तर आपण थोडं क्रायटेरिया शिथिल करतो. 150/90 पेक्षा BP कमी असेल तरी आपण म्हणतो ओके, ठीक आहे, आपलं गोल अचीव्ह झालं. पण 60 वर्षाच्या पेक्षा जास्त वय असणाऱ्या पेशंटला डायबिटीस आणि CKD असेल, तर परत आपल्याला BP 140/90 पेक्षा कमी ठेवणं महत्वाचं आहे. हे JNC8 गाईडलाईन नुसार आहे. म्हणजे प्रत्येक हायपरटेन्शनच्या पेशंटमध्ये BP 120/80 पेक्षा कमी होईल असं नाहीये. म्हणजे 120/80 अचीव्ह करणं आपलं हे नाहीये. 140/90 पेक्षा कमी आणणं ते आपलं एम पाहिजे. ओके. JNC8 नुसार बीटा ब्लॉकर फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून आता कन्सिडर होत नाही. फर्स्ट लाईन अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये ACD हे तीन चार, म्हणजे ACD वरून तुम्हाला लक्षात ठेवायचे 4 ग्रुप JNC8 गाईडलाईनने सांगितले. ACD, ABCD पहिले म्हणत होतो आम्ही, पण आता B म्हणजे बीटा ब्लॉकर कट झाला. आता ACD, A वरून 2 आहे, AC इनिबिटर, ARB. B नाही आहे आता. C म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि D म्हणजे डायुरेटिक. डायुरेटिक मध्ये थायाझाईड लक्षात ठेवायचंय. AC इनिबिटर, ARB एकत्र कधी यूज करायचे नाही. CKD चा पेशंट असेल तर AC इनिबिटर, ARB फर्स्ट चॉईस ड्रग आहे. मग ते ब्लॅक पीपल असेल तरीही आपण यूज करायला पाहिजे. रुटीनली विदाउट CKD ब्लॅक पीपल मध्ये, आफ्रो अमेरिकन पेशंट मध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर किंवा डायुरेटिक यूज करायला पाहिजे. आता हे नाईस गाईडलाईन्स जे आहे त्यांचं रिकमेंडेशन आहे, 55 पेक्षा कमी वय असेल आणि नॉन ब्लॅक पेशंट असेल त्यामध्ये AC इनिबिटर किंवा ARBच आपण यूज करतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे यंग पेशंट आणि 55 पेक्षा जास्त असेल तर स्टेप 1 ला आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर किंवा डायुरेटिक यूज करतो. ओके, ठीक आहे. जर कंट्रोल नाही झालं तर ओके, अबो 55 ला आपण कॅल्शियम चॅनल ब्लॉकर किंवा डायुरेटिक पैकी एक यूज करायचं. जर ब्लॅक रेसचा पीपल असेल, कोणताही एज असू द्या, त्याचं 55 पेक्षा जास्त कमी असू द्या, 55 पेक्षा जास्त असू द्या, ब्लॅक पीपल मध्ये CKD नसेल तर आपण AC इनिबिटर, ARB यूज करत नाही. ब्लॅक विथ CKD असेल तरच आपण AC इनिबिटर, ARB यूज करतो. तर अबो 55 इयर्स आणि ब्लॅक पर्सन ऑफ एनी एज, ब्लॅक पीपल ऑफ एनी एज, ब्लॅक रेस बरं का, त्यामध्ये CCB किंवा डायुरेटिक. स्टेप 2 ला आपण AC इनिबिटर, ARB बरोबर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर किंवा डायुरेटिक कॉम्बिनेशन यूज करतो. स्टेप 3 ला आपण 3 ड्रगचं कॉम्बिनेशन यूज करू शकतो, AC इनिबिटर, ARB प्लस कॅल्शियम चॅनल ब्लॉकर प्लस डायुरेटिक. ओके. स्टेप 4 मध्ये आपण रेजिस्टंट हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू AC इनिबिटर, ARB, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, डायुरेटिक, ACD हे तीनचा ड्रग यूज करतो. त्याच्याबरोबर आपण अल्लोस्टेरॉन अँटागोनिस्ट यूज करू शकतो किंवा थायाझाईडचा डोस वाढवू शकतो किंवा बीटा ब्लॉकर किंवा अल्फा ब्लॉकर ऍड करू शकतो. तर हे अकॉर्डिंग टू द नाईस गाईडलाईन. प्रत्येक गाईडलाईन्सचे जे हे आहेत हे थोड्या वेगळ्या आहेत, ट्रीटमेंट ऑप्शन्स, त्यानुसार तुम्हाला ते यूज करायचं आहे. आता सेफर ड्रग इन हायपरटेन्शन ट्रीटमेंट इन प्रेग्नन्सी, तर अल्फा मिथिलोपा, लॅबिटोलॉल, निफिडिपिन, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे 3 ड्रग तर तुम्हाला आता माहिती आहे की ते हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी मध्ये यूज करू शकतो. AC इनिबिटर, ARBs, डायुरेटिक आपण अवॉइड करायचे. एक निमोनिक मी तुम्हाला सांगतो,
बेटर मदर केअर ड्युरिंग हायपरटेन्सिव्ह प्रेग्नन्सी, हे निमोनिक वरून तुम्हाला अँटी हायपरटेन्सिव्ह सेफ इन प्रेग्नन्सी टू ट्रीट हायपरटेन्शन लक्षात ठेवायचे. बी मीन्स बीटा ब्लॉकर. ओके. कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आपण यूज करायचे किंवा लॅबिटॅलॉल. नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर अवॉइड करायचे. मिथिल डोपा, क्लोनिडिन, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, त्यात निफिडिपिन, हायड्रलाझाईन आणि प्रॅझोसिन हे ड्रग आपण ॲज ए अँटी हायपरटेन्सिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू प्रेग्नन्सीमध्ये यूज करू शकतो. एसी इनिबिटर, एआरबी, डायुरेटिक, सोडियम नायट्रोप्रोसाइड, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर वी शुड अवॉइड टू ट्रीट हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी. हे 2 मार्कला तुम्हाला माहित पाहिजे. हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. अकॉर्डिंग टू JNC गाईडलाईन्स किंवा अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड बुक्स जे हायपरटेन्शन साठी ड्रग ऑप्शन, कारण गाईडलाईन्स वेगळ्या आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी चेंज होणार आहे, त्यामुळे हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. इमर्जन्सी हायपरटेन्शन असेल म्हणजे बीपी 220/120 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला पेशंटला ऍडमिट करून अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग स्टार्ट करण्याची गरज आहे. त्यात निकार्डिपिन आता ड्रग ऑफ चॉईस म्हणतात. IV कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. क्लेव्हिडिपिन आपण अल्टरनेटिव्ह टू निकार्डिपिन यूज करू शकतो. तर कोणकोणते ड्रग इमर्जन्सी हायपरटेन्शन मध्ये यूज होतात, तर एक निमोनिक आहे, हेलन डान्स, त्याच्यावरून ते लक्षात ठेवायचे. H फॉर हायड्रोलाझाईन, E फॉर इस्मोलॉल, शॉर्टेस्ट ऍक्टिंग बीटा ब्लॉकर आहे. अरेथमिया मध्येही यूज होतो, त्याचप्रमाणे तो इमर्जन्सी हायपरटेन्शन मध्ये यूज होतो. L फॉर लॅबिटॅलॉल आणि लॅक्सिक्स फ्युरोसिमाइड. तर डायुरेटिक मध्ये इमर्जन्सी हायपरटेन्शनला लूप डायुरेटिक आपण जास्त प्रेफर करतो. E फॉर एनालाप्रिलॅट, एनालाप्रिलचा ऍक्टिव्ह फॉर्म आहे हा, आणि इनालाप्रिलॅट IV प्रिपरेशन अवेलेबल आहे. N फॉर नायट्रोग्लिसरीन, नायट्रोप्रोसाइड, GTN किंवा नायट्रोप्रोसाइड आपण यूज करू शकतो. हेलन डान्स, D फॉर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, त्यात निकार्डिपिन, क्लेव्हिडिपिन. इथं निफिडिपिन, अँब्लोडिपिन लक्षात ठेवायचं नाही. इमर्जन्सी हायपरटेन्शनला आपण IV निकार्डिपिन किंवा क्लेव्हिडिपिन यूज करतो किंवा डोपामाइन अगोनिस्ट फिनॉल डोपान आपण यूज करतो. तर हेलन डान्स is the mnemonic to treat to use this drug in emergency hypertension. ओके. तर याच्यावर काही शॉर्ट नोट नाही येणार तुम्हाला, MBBS ला येऊ शकते. फक्त ऍटलिस्ट कोणते ड्रग इमर्जन्सी हायपरटेन्शन मध्ये यूज करतात, तर त्यात तुम्हाला ऍटलिस्ट लॅसिक्स फिरोसिमाइड माहित पाहिजे, इस्मोलॉल माहित पाहिजे. ओके. निकार्डिपिन, नायट्रोप्रोसाइड. ओके. तर अँटी हायपरटेन्सिव्ह टॉपिक आपण कव्हर केलेला आहे. एक्झाम ओरिएंटेड ऑलरेडी मी याचे व्हिडिओज मी टाकलेले आहेत का नाही पाहतो, मी नसेल टाकले तर व्हिडिओज आधीचे देतो आणि याचं पण रेकॉर्डिंग मी देतो. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, लॉंग क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक महत्वाचा आहे. ठीक आहे, समजलाय टॉपिक? येस सर. येस सर. ठीक आहे. तुम्ही आता अँटी हायपरटेन्सिव्हचे नोट्स पण आहेत, तर तुम्ही कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, डायुरेटिक, एसी इनिबिटर, ARBs हे 3 टॉपिक लॉंग क्वेश्चन साठी प्रिपेअर करा. प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये सेफ ड्रग कोणते, कोणते ड्रग अवॉइड करायचे हे करा. इमर्जन्सी हायपरटेन्शनची कोणते ड्रग यूज करतात ते इन्युमरेट साठी 2 मार्कला. तर अशा पद्धतीने त्याच्यावर टॉपिकवर क्वेश्चन येऊ शकतो. आता पुढचा टॉपिक जो आहे अंजायना, तर उद्या मी अंजायना डिस्कस करेल. अंजायनाचे ऑलरेडी नोट्स आहेत, व्हिडिओ मी अपलोड करतो, अपलोड झालेले आहे, साईटवर आहेत. फक्त आधीचे जे व्हिडिओ आहे ते पण पहा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला ओरिएंटेशन येईल. अंजायना पण लॉंग क्वेश्चन येऊ शकतो, त्यात GTN ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट हा लॉंग क्वेश्चनचा पार्ट असू शकतो किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. तर उद्या आपण अंजायनाची मॅनेजमेंट 7:30 वाजता डिस्कस करूया. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.